चल, now the next question you can see beta. Here the next questions are related with 1 mark or 2 marks questions. So what are the important questions? So that we will study. Okay. So here Anna you can see beta. The first they have asked about the definition of clones. Already we have completed the definition of clones in the first MCQ. What are clones? So what are clones beta? Bolo. What are clones? They are morphologically and genetically identical individuals. So what are clones? Morphologically and genetically identical individuals are known as what beta? Clones. ठीक है, हाँ एक important topic है. Question they may ask you. So that one. Second question it is what beta? Definition that what is dioichism. है ना बेटा, वर्ड काय आहे, व्हॉट इज डायोशिझम. यू नो डायोशिझम प्लांट्स काय असतात, सो दॅट दे आर आस्किंग. डायोशिझम म्हणजे काय ना बेटा, की एक प्लांट तुम्हाला एक सांगू का, सपोज इफ यू आर टेकिंग वन प्लांट लाइक दिस अँड ऑन दिस प्लांट आयदर यू नो हे असे जे आहे ना तर हे फ्लावर्स आहे. ठीक आहे, सो दे आर सेइंग व्हॉट की सपोज ऑन वन प्लांट है ना, ऑन वन प्लांट आयदर मेल और फीमेल फ्लावर इज देअर है ना. जर एका झाडावरती एकच कुठल्या तरी टाईपचा यू नो आयदर मेल असेल और फीमेल असेल फ्लावर प्रेझेंट असेल, दिस फ्लावर आयदर इट इज व्हॉट बेटा द मेल फ्लावर और इट मे बी द फीमेल फ्लावर, then the word it will be condition, it will be what it is actually dioichism. Simple concept सांगते बेटा, मोनोशिझम आणि जे येतं मोनोशिझम अँड डायोशिझम कंडिशन्स कसं लक्षात ठेवायचं. सिंपल मध्ये तुम्हाला सांगू कसं करतात ते. सो इथे ना बेटा की व्हेन यू आर टेकिंग वन प्लांट, ठीक आहे, एका प्लांट वरती एक फ्लावर घेतलंय, सपोज दिस इज फीमेल फ्लावर. Okay, then beta you are having another plant, you are having what the male flower. What is female flower? Female flower means it is having only gynoecium. What is male flower beta? Male flower means it is having what only the androecium है ना. तर ते म्हणजे याच्यामध्ये कॅलिक्स करूला हे प्रेझेंट आहे, फक्त गायनोशियम असेल फिमेल फ्लावर मध्ये. इथे पण कॅलिक्स करूला प्रेझेंट असेल बट ओनली व्हॉट इज प्रेझेंट एंड्रोशियम विल बी प्रेझेंट. सो हे जे ना युनिसेक्शुअल झाले, हा फ्लावर काय बोलणार, ओनली सिंगल फीमेल गॅमेट वाला जो गायनोशियम आहे इट इज प्रेझेंट. सो यू विल कॉल दिस फ्लावर एज व्हॉट युनिसेक्शुअल. याला पण काय बोलणार बेटा, युनिसेक्शुअल. तुम्हाला माहिती आहे ना बायसेक्शुअल फ्लावर काय असणार आहे. बायसेक्शुअल फ्लावर मीन्स इन विच एंड्रोशियम अँड गायनोशियम है ना, एंड्रोशियम अँड गायनोशियम इफ बोथ आर प्रेझेंट, एकाच फ्लावर मध्ये एंड्रोशियम पण आहे गायनोशियम पण आहे, इट मीन्स इन एंड्रोशियम मेल गॅमेट्स आर फॉर्म, इन गायनोशियम फीमेल गॅमेट इज फॉर्म. एकाच फ्लावर मध्ये इफ बोथ द रिप्रोडक्टिव्ह वोल्स दे आर प्रेझेंट, then this flower it is which flower beta, the bisexual flower. Whereas this flower in which only the flower in which only the male gametes they are produced, pollen grains are produced, then it is the male flower, that is unisexual. The flower in which only you know ovary style stigma they are present, it means what beta, stamens are absent. So ज्या फ्लावर मध्ये फक्त फीमेल गॅमेट प्रोड्यूस होणार आहे, एग फॉर्म होणार आहे, सो त्या फ्लावरला तुम्ही काय बोलणार आहे, दॅट इज द फिमेल फ्लावर. असे सिंपलशी कन्सेप्ट असते बेटा. ठीक आहे, युनिसेक्शुअल फ्लावर आणि बायसेक्शुअल फ्लावर हे लक्षात आलं असेल. दुसरी गोष्ट बेटा की कंडिशनची गोष्ट करताय, मोनोशिझम, मोनोइशिझम अँड डायोशिझम. सो व्हॉट आर दीज आर बेटा, दीज आर द कंडिशन्स यू नो. सो दे आर सेइंग व्हॉट की जर एका प्लांट वरती एकच कुठल्या तरी युनिसेक्शुअल फ्लावर असेल, दुसऱ्या प्लांट वरती दुसरा युनिसेक्शुअल फ्लावर असेल, दॅन ही जी कंडिशन आहे, किती प्लांट्स लागणार आहे बेटा तुम्हाला रिप्रोडक्शन साठी, सेक्शुअल रिप्रोडक्शन साठी, एक फ्लावर मध्ये आणि एक दुसरा फ्लावर, एका फ्लावर मध्ये फिमेल गॅमेट मिळेल तर दुसऱ्या फ्लावर प्लांट मध्ये काय भेटणार आहे बेटा, the male gamete. So it means you are requiring two different plants. So this condition it is dioichism. Whereas beta the condition, you know, the condition in which a single flower is there and single flower and it is having both male gamete female gamete both they are having, this is a plant. एकाच प्लांट वरती एकाच फ्लावर मध्ये दोघं पण प्रेझेंट आहे, मेल गॅमेट फिमेल गॅमेट बोथ आर प्रेझेंट. इट मीन्स व्हॉट बेटा, हियर दिस कंडिशन इट इज व्हॉट द मोनोशिझम कंडिशन, प्लांट इट इज मोनोशिझम. दिस इज व्हॉट बेटा डायोशिझम. व्हेरी इजी concept. ठीक है, so what is the condition, what the word they have asked ki what is dioichism है ना. So dioichism means what, it is a condition, it is what, it is a condition
इन विच द प्लांट बियर्स आयदर, है ना, प्लांटची गोष्ट चालू आहे बेटा, फ्लावरची गोष्ट नाही करत आहे, की प्लांट वरती आयदर मेल और फीमेल फ्लावर विल बी देअर अँड इट इज कॉल्ड व्हॉट, युनिसेक्शुअलिटी. लक्षात येत आहे बेटा. एक एक क्वेश्चनला जेव्हा आपण ना रिवाइज करता किंवा एक एक क्वेश्चनला जेव्हा आपण डिस्कस करताय तर ऍट दॅट टाइम मल्टिपल पॉइंट्स आपले कव्हर होत आहेत. ओके, सो ह्या ड्युरेशन मध्ये हे जे शेवटचे दिवस आपले चालू आहेत, तर ह्या ड्युरेशन मध्ये आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करायला पाहिजे मग. ओके, तर ते हे एक लक्षात आलं असेल. नाव नेक्स्ट कन्सेप्ट इट इज व्हॉट, इट इज अबाउट द मायक्रोस्पोरोजेनेसिस. तुम्हाला आठवतंय बेटा लास्ट जो आपला म्हणजे ह्याच्या आधीचे मी लेक्चर घेतलं होतं, सो इन दॅट ऑल्सो आपण अँथरचं स्ट्रक्चर घेतलं होतं. आठवलं बेटा? अँथर, है ना. अँथर मध्ये मी काय टाकलं होतं बेटा? दॅट इज पॉलन सॅक्स. पॉलन सॅक्सला काय बोललो होतो आपण? मायक्रोस्पोरॅन्जियम. बरोबर. मायक्रोस्पोरॅन्जियमच्या आतमध्ये आपण काय टाकलं होतं बेटा? दॅट इज स्पोरोजिनस टिश्यू, राईट. तर तिथे आपल्याला मायक्रोस्पोर्स तयार करायचे. सो अँथरच्या आतमध्ये जे सॅक्स असतील, पॉलन सॅक्स, त्यांना तिथे कुठला टिश्यू असणार आहे? दॅट इज मायक्रोस्पोरोजिनस टिश्यू विल बी देअर. मग मी काय केलं होतं बेटा? त्या मायक्रोस्पोरोजिनस टिश्यू मध्ये खूप सारे जे आहेत त्या सेल्सला मायक्रोस्पोर मदर सेल बोलली होती आणि त्यांच्यापासून मग त्यांना मिओसिस केलं होतं आणि प्रत्येक मदर सेल कडून हाऊ मेनी मायक्रोस्पोर्स वी हॅव फॉर्म? 4 फंक्शनल मायक्रोस्पोर्स वी हॅव फॉर्म. स्टोरी आठवते बेटा? हे सगळं आपण एकदम बिगिनिंग ऑफ द लेक्चर ओनली वी हॅव टेकन, है ना. सो हिअर द कन्सेप्ट इट इज ना, लिसन, तुम्हाला जर ना मायक्रोस्पोर आणि मेगास्पोर हे लक्षात आलं ना बेटा, आणि किंवा अजून जे वर्ड्स येतात, कसं करायचं माहिती आहे का, की बायोमध्ये आहे ना, ऑलवेज रिमेंबर, try to break the word. I always tell to all my students, है ना, always try to break the words. Break the words means what now? Suppose for example we are having what? Microsporogenesis. Word बघा बेटा इथे. The word it is what? Word it is microsporogenesis. So here you can break the word like this. So the जेव्हा तुम्ही ब्रेक करणार, you just try to get the meaning of those two different words, है ना. For example, if you are taking Genesis, है ना, you are taking Genesis. What is Genesis? Genesis means formation. What is Genesis, beta? It is formation. बरोबर? Formation of what, beta? Of what? Microspores. Word काय? Micro, छोटा छोटा. So it is what, beta? Formation of microspores. Microspores म्हणजे काय? Pollen grains. विसरायचं नाहीये. Inside the pollen grains आठवा बेटा, काल आपण घेतलं होतं ते pollen tube फॉर्म केली होती, ज्यामध्ये जनरेटिव्ह सेल कडून 2 मिल्क गॅमेट्स घेतले होते. खूप सिंपल आहे बेटा, चॅप्टर फार सोपा आहे त्यात. ओके, चल. सो हियर इट इज व्हॉट? मायक्रोस्पोरोजेनेसिस, द प्रोसेस इन विच ईच मायक्रोस्पोर मदर सेल, है ना, ईच मायक्रोस्पोर मदर सेल, you can call it as, you know, MMC, which is diploid beta. It undergoes what? This word is important. चुकून पण मायटोसिस करू नका. काय वर्ड घ्यायचा आहे? मिओसिस घ्यायची आहे त्यात. ठीक आहे. Meiotically, to form what? How many microspores are formed? 4. So it is known as what? Tetrad. Tetrad means what? 4 beta. What? Haploid microspores. What is microspore? It is pollen grain. आलं बाळा लक्षात? एकदम सिंपल आहे. So this is what microsporogenesis. ठीक आहे. चल. Now next it is about the megasporogenesis. सांगा बेटा, what will be the megasporogenesis? Megasporogenesis, it means सगळ्यात पहिले मेगास्पोर्स म्हणजे काय? मेगास्पोर्स इट मीन्स बेटा तिथे फिमेल जो आहे तर ते गॅमेट आपल्याला फॉर्म करायचा आहे. मग एकदम सिंपल आहे. जसं मायक्रोस्पोरोजेनेसिसचा तुम्ही डेफिनेशन घेतलंय, सेम तसंच मेगास्पोरोजेनेसिसचे डेफिनेशन घ्यायचे. आठवा तुम्ही लास्ट आपण जे याच्या आधीचं जे काही लेक्चर होतं तर प्रिव्हियस पार्ट मध्ये वी हॅव सीन दिस इज व्हॉट बेटा? द एनाट्रोपस ओव्ह्यूल. आठवतंय का? ओव्ह्यूल, चला सांगा. ओव्ह्यूल आहे. ओव्ह्यूल मध्ये आपण काय घेतलं होतं बेटा? 2 इंटेग्युमेंट्स वी हॅव टेकन. इकडे मायक्रोपाइल आहे, इकडे कोण होता बेटा? चलाजा. तर त्या 2 इंटेग्युमेंट्सच्या आतमध्ये आपण काय टाकलं होतं बेटा? न्यूसेलस टाकलं होतं. न्यूसेलस मध्ये स्पोरोजिनस टिश्यू होता. मेगा स्पोरोजिनस टिश्यू डायग्राम आठवा. त्याच्यामधली फक्त एक मी सेल जी आहे तिला मेगास्पोर मदर सेल बोलली होती अँड वेअर इट वॉज टुवर्ड्स द मायक्रोपाइल वाला जो एंड आहे that only that cell only, you know, of the nucellus, it was actually acting as the megaspore mother cell.
Then we have seen what की megaspore mother cell it will undergo meiosis. ती जी diagram अपन घेतली ना formation of female gametophyte तेच आहे बेटा. So that mother है ना it will undergo what बेटा, that is meiosis. From that 4 megaspores will be formed. Out of that 3 will be degenerated and only 1 will be remaining which is known as functional megaspore. है ना. तर तसं म्हणजे मेगास्पोर म्हणजे इथे काय घेतात जे आपण एम्ब्रियो सॅक घेणार आहे ना बेटा, that is actually what the megaspore. So see here they are saying what is megasporogenesis. I told you na, chalo break the word beta. How you will break the word? Here the word it is megasporo means spore, and here it is what, genesis. What is genesis? Formation. Formation of what? Megaspore. So it is the process of formation of megaspore. It is always what beta? Haploid. Charge form झाले तर they are haploid. Megaspore. So from a diploid megaspore mother cell. आठवत असेल बेटा. चल. Now next it is what? For the case it is dormancy. For the case it is what beta? The dormancy it is. You know what? What is dormancy? Dormancy म्हणजे ना बेटा inactive condition. Always remember what is the meaning of dormancy. Listen, now you are at the end stage of class 12. Since 11th only you are studying this dormancy word, है ना? In so many concepts actually this word dormancy it is coming. Very easy concept it is. Dormancy means inactive beta. Dormancy म्हणजे काय असणार आहे? It is the temporary inactiveness you can say. है ना. Means that particular seed, embryo, whatever, or the cell or the plant, whatever it is ना, तर ते temporarily काय बनतात ते inactive बनतात. For what बेटा? Under which conditions they are inactive? कसं असतं बेटा की ज्या वेळेस ना सपोज तो सीड आहे तर सीड हा dormant condition मध्ये आहे. When it will be in a dormant means inactive condition. When beta? When there is unfavorable conditions for the germination of the seed. Simple concept सांगते. जे आपल्याकडे सीड्स असतात. सपोज आता गहू आहे आपल्याकडे, आपण डब्यात भरून ठेवले गहू. मग बेटा डब्यात आपण गहू भरून ठेवले किंवा आपण आपल्या गावाकडे कसं पोते पोते भरून ठेवत असतो गहूचे, राईट. मग काय एवढे सगळे जे दाणे आहेत सगळे लगेच सीड्स ते जर्मिनेट होतात का बेटा? प्लांट्स फॉर्म होतात का पोत्यामध्ये डब्यामध्ये? नो. वाय नॉट बेटा? बिकॉज इन दॅट जे आपण बोलतो सॅक जे येतात दॅट इज पोतं असेल किंवा टेबलवर आपण ठेवलं असेल बेटा, ऑल दीज आर नॉट द फेवरेबल कंडिशन्स फॉर द डेव्हलपमेंट ऑफ द सीड, फॉर द जर्मिनेशन ऑफ सीड. सीडला जर्मिनेट होण्यासाठी काय पाहिजे असतात? फेवरेबल कंडिशन्स. व्हॉट आर द फेवरेबल कंडिशन्स? प्रॉपर सनलाइट शुड बी देअर, टेम्परेचर शुड बी देअर. त्या सीडला तुम्हाला you have to sow that seed in the soil only. ग्राउंड मध्ये टाकायचं, ग्राउंड मधून त्याला वॉटर मिळेल, मॉइश्चर मिळेल, तिथे काही एन्झाइम्स असतील, हॉर्मोन्स असतील, मिनरल्स असतील, सगळं काही त्या सॉइल मधून मिळणार आहे. वरून तुम्ही थोडंसं जे आहे त्याला सनलाइट देणार आहे, वॉट एव्हर. ना ऑल दीज आर वॉट बेटा? ऑल दीज आर ऍक्च्युअली द फेवरेबल कंडिशन्स. हे कुठले कंडिशन्स आहेत? फेवरेबल कंडिशन्स आहेत. अँड ऑल दीज फेवरेबल कंडिशन्स दे आर रिक्वायर्ड फॉर द जर्मिनेशन ऑफ द सीड्स. बरोबर. मग आता क्वेश्चन असा आहे की जोपर्यंत तुम्ही त्या सीडला जमिनीत टाकत नाहीये, तुम्ही त्याला टेबलवरती ठेवलंय किंवा पोतात ठेवलंय किंवा डब्यात ठेवलंय, तर इट मीन्स बेटा तुम्ही त्याला फेवरेबल कंडिशन्स देतच नाहीये. जर फेवरेबल कंडिशन्स देत नाहीये तर तो ग्रो होईल का? नाही. म्हणजे तो काय होतोय बेटा? तो कुठल्या स्टेट मध्ये गेलाय? डॉर्मेंट कंडिशन. दॅट इज inactive condition. In inactive condition. So here you can see what is actually dormancy. So dormancy they are saying it is a structural or physiological adaptive mechanism. बघा हा बेटा, dormancy condition means what? Adaptive mechanism आहे तर ते. Adaptive mechanism means adapt केलेलं, acquire केलेलं आहे तर ते, है ना, for survival in temporarily metabolism, है ना, in which temporarily metabolism is arrested. You can write down. Temporarily word important है. Metabolism is arrested. Arrested means stopped, decreased, like that. You can write down in your own words also what is dormancy. Dormancy it is the temporary inactiveness of a particular seed or cell or that under unfavorable conditions. So that is what beta dormancy it will be. ठीक है. चल. Now the next one. Next है बेटा, next set it is starting. Here you can see. चलो next pattern आता घेतलेला आहे and it is the match the column है का? नहीं. So it is related with, write down the differences, है ना. Question it is what beta? What are the differences in
असेक्शुअल रिप्रोडक्शन अँड सेक्शुअल रिप्रोडक्शन. आता हे दुसरा जे आहे तर पॅटर्न त्यांनी घेतलेला आहे नवनीत आपण पब्लिकेशन आपण जे स्टडी करतोय ते, तर याच्यामध्ये तर डिफरंट क्वेश्चन आता इथे स्टार्ट झाले अँड दिस क्वेश्चन इट इज व्हॉट की यू हॅव टू राईट डाऊन द डिफरन्सेस इन असेक्शुअल रिप्रोडक्शन अँड सेक्शुअल रिप्रोडक्शन. सिंपल आहे, तुम्हाला लक्षात पण आलं असेल बेटा काय काय आहेत तर ते. सो फर्स्ट वन इट इज, सांगा बेटा काय असणार आहे सगळ्या त्याच्यामध्ये, किती पॅरेंट्स असतात इन्व्हॉल्व, त्या सगळ्या गोष्टी असणार आहेत. चला बघूया. द फर्स्ट इट इज व्हॉट बेटा, असेक्शुअल रिप्रोडक्शन है ना. इन असेक्शुअल रिप्रोडक्शन बेटा दे आर सेइंग, नावातच घेतलंय बघा, मी अंडरलाईन करताना पण लाच केलेलं आहे, ए ला केलेलं आहे. असेक्शुअल रिप्रोडक्शन इट मीन्स व्हॉट बेटा, asexual reproduction. In this there will be no fusion of male and female gametes. No fusion of male and female gametes, where it will be in sexual reproduction. बराबर बेटा, ते एक है. दूसरा काय, in asexual reproduction as only single parent is involved. So because of that ना बेटा, जे parents चे genes असतील same genes will be transferred inherited to its offspring. So that is why हे दोघं genetically identical दिसणार आहे. parent पण आणि त्यांचा जो offspring असेल है ना, asexual reproduction मध्ये identical दिसेल. काय बोलणार, identical word ला clone बोलतो आपण, right? Whereas इथे काय होतं बेटा, sexual reproduction मध्ये two parents are involved, male and female gametes are involved. परत त्यांचे जे चायस्मा होणार आहे, रिकॉम्बिनेशन होईल. अँड ऑफकोर्स बेटा इन दिस सेक्शुअल रिप्रोडक्शन ऑफकोर्स यामध्ये जे आहे जे ऑफस्प्रिंग्स असतील दे विल लुक डिफरंट फ्रॉम देअर पॅरेंट्स. बराबर, ते एक आहे. Here offsprings will be same to like that their parents, whereas here offsprings will be different है ना, like from their parents. Third thing it is ना about the evolution. बेटा always remember, जर आपल्याला इव्हॉल्युशन करायचं आहे, आपण नाही का राईट फ्रॉम द बिगिनिंग ऑफ द अर्थ आहे, मग त्याच्यावरती लाईफ चालू झाली आहे. सो बिगिनिंग ऑफ द अर्थ पासून यु नो जे इव्हॉल्युशन प्रोसेस चॅप्टर मध्ये आपण स्टडी केले. फॉर इव्हॉल्युशन यु नो बेटा ऑफ डिफरंट स्पीशीज वी रिक्वायर, चला एमसीक्यू इथे कव्हर करतोय. इव्हॉल्युशन साठी वी रिक्वायर व्हेरिएशन्स और वी रिक्वायर सिमिलॅरिटीज. काय वाटतंय तुम्हाला, व्हेरिएशन्स रिस्पॉन्सिबल असतात इव्हॉल्युशन साठी और सिमिलॅरिटीज आर रिस्पॉन्सिबल फॉर इव्हॉल्युशन? काय वाटतंय? ऑफकोर्स बेटा variations, very important topic, variations. Another thing, variations means differences है ना. पॅरेंट्स पासून ऑफस्प्रिंग्स व्हेरिएबल आहे, डिफरंट आहे. मग हे कुठल्या याच्यामध्ये दिसणार, सेक्शुअल रिप्रोडक्शन की असेक्शुअल रिप्रोडक्शन? ऑफकोर्स इन सेक्शुअल रिप्रोडक्शन. सो इट मीन्स व्हॉट बेटा, सेक्शुअल रिप्रोडक्शन इट इज ऍक्च्युअली द पाथ of what evolution you can say, you know. So let's see what they are saying here. The first one about the asexual reproduction, that fusion of sex cells, male or female gametes है ना. Cell gametes are what? Gametes are cells only, or two compatible gametes. Word काय घेतलेला आहे, two compatible gametes. What is the meaning of compatible बेटा? Compatible कसं असं, कंपॅटिबल मीन्स राईट टाईप. लक्षात घ्या, कंपॅटिबल मीन्स राईट टाईप. जर ह्युमन बिईंगचा जर मेल गॅमेट घेतलाय तर ह्युमन बिईंगचेच फिमेल गॅमेट लागणार आहे तुम्हाला. असं नाही, हे राईट टाईप ऑफ कंपॅटिबल झाले. असं नाही चालणार आहे की ह्युमन बिईंगचं जे तर you have taken the male gamete of human beings and you are taking the female gamete of any other species. नहीं. So that will be what बेटा, that will be not compatible है ना, ते compatible नहीं, right type नहीं है. लक्षात आलं आहे बेटा. जसं आपण बोलतो ना की रोजचं फ्लावर आहे आणि रोजच्या फ्लावरची जी स्टिग्मा असेल, जस्ट एक एक्झाम्पल देते, तर त्याला जे पॉलन ग्रेन्स लागतील ते रोजचेच लागणार आहे. ते जे तर लोटसचे एक्सेट्रा नाही चालणार आहे, सेम स्पीशीजचे पाहिजे ना बेटा. सो सेम स्पीशीज म्हणजेच राईट टाईप मीन्स कंपॅटिबल. ओके, सो द वर्ड इट इज. सो हियर दे आर सेइंग की इन असेक्शुअल रिप्रोडक्शन देयर इज द फ्यूजन ऑफ सेक्स सेल्स और टू कंपॅटिबल गॅमेट्स इज नॉट इन्वॉल्व्ड. बराबर, असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये दॅट फ्यूजन इट इज नॉट इन्वॉल्व्ड. हियर इन सेक्शुअल रिप्रोडक्शन fusion of sex cells or two compatible gametes is involved. Already we have studied this. Next what beta, in asexual reproduction there is there is production of genetically identical progeny. बरोबर, genetically काय identical progeny असणार आहे. progeny म्हणजे न्यूबॉर्न असतात ना त्यांचे, तर ते वाले ऑफस्प्रिंग्स त्यानुसार. whereas sexual reproduction मध्ये जी प्रोजेनी असेल, how it will be, ऑफस्प्रिंग्स कसे असेल, they will be genetically dissimilar. That is why we look different from our parents. है की नाही.
Third thing it is what? Offspring inherit genes of single parent. Offspring मध्ये किती parents चे genes असतात in a sexual reproduction? Single parent. आपल्यामध्ये काय असतं बेटा? That here as there is sexual reproduction, so offsprings are having combination of genes from both the parents through their gametes. म्हणून तर बेटा आपला जो चेहरा असतो, आपल्या चेहऱ्यामध्ये काही गोष्टीचे किंवा आपल्यामधले काही गोष्टी फादरशी मॅच होतात. सम थिंग्स सम कॅरेक्टर्स दे मॅच विथ अवर मदर. इट मीन्स वी आर हॅव्हिंग व्हॉट? वी आर हॅव्हिंग द जीन्स ऑफ अवर बोथ द पॅरेंट्स. आला बेटा लक्षात? सो दॅट वन. नेक्स्ट थिंग इट इज व्हॉट? That variations are not observed in progeny. बरोबर आहे. In a sexual reproduction single parent चे genes pass होतात, identical असणार, so no variation. Whereas here in sexual reproduction variations due to recombination है ना are observed, which are useful for survival and evolution of species. बेटा recombination कुठे घेतलं? Listen. असं असतं 11th मध्ये ना सेल डिव्हिजन चॅप्टर आहे तुम्हाला. सेल डिव्हिजनच्या मध्ये मेनली जे मिओसिस आहे त्याचे कन्सेप्ट क्लिअर असणं फार गरजेचं आहे क्लास 12th साठी. आलंय बाळा लक्षात? सो इथे सुद्धा जे रिकॉम्बिनेशन वर्ड दिलेले तुम्हाला आठवत असेल की when we have seen recombination word, when this recombination it occurs mitosis मध्ये की meiosis मध्ये? Yes, it occurs in meiosis. बराबर. Second thing it is what ना कि in meiosis and now that this meiosis process it occurs for what? Meiosis process it occurs only during gamete formation. आलं बाळा लक्षात? So at that time only this process है ना meiosis मध्ये meiosis 1 ची प्रोफेस 1 मध्ये जे आहे तर रिकॉम्बिनेशन होत असतं. ठीक आहे. तर ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. लिसन, तुम्हाला पॅटर्न माहित असेल बेटा की बोर्डचे पॅटर्न मध्ये किती मार्क्सचे पेपर असतो. सेक्शन ए आहे, बी आहे. आपण ऑफकोर्स आता चॅप्टर वाईज प्रिपेअर करून घेतोय, रिव्हिजन करतोय. आफ्टर दॅट जितके काही आपल्याला प्रॅक्टिस पेपर्स किंवा प्रिव्हियस इयर्सचे जे पेपर्स असतील हे सगळंचे सगळं जे तर आपण सॉल्व्ह करणार आहोत. सेकंड थिंग यू माइट बी नोईंग बेटा, जर 2 मार्क्सचा जर क्वेश्चन असेल देन यू हॅव टू राईट डाऊन ॲटलिस्ट 4 पॉईंट्स है ना. 2 मार्क्ससाठी ॲटलिस्ट 4 पॉईंट्स यू हॅव टू राईट डाऊन. 2 अजून एक्स्ट्रा तुम्ही टाकू शकतात मग ते. ठीक आहे. एखादा जर इकडे तिकडे खूप महत्वाचा अजून एक गोष्ट, जे विचारले तेच लिहायचं आहे, नाहीतर ते विचारतील वेगळं आणि तुम्ही काहीतरी वेगळंच लिहितात, मार्क्स 0 मिळणार आहेत मग ते. ओके. चला, तर आता नेक्स्ट आहे दॅट इज सो दिस वॉज ऍक्च्युअली वन of the question, and then beta another one question it is this one है ना. So what is actually the differences? Write down the differences between self pollination and cross pollination है ना. सेल्फ पॉलिनेशन काय असतं, क्रॉस पॉलिनेशन काय असणार आहे, त्याचे डिफरन्सेस जे आहेत ते आपल्याला राईट डाऊन करायचे आहेत. सगळ्यात पहिले एक लक्षात घ्या बेटा की the another word for self pollination it is autogamy. बाळा वर्ड मध्येच काय ऑटो मीन्स व्हॉट? सेल्फ. सो सेल्फ पॉलिनेशनचा अनदर वर्ड काय बेटा? ऑटोगॅमी. ठीक आहे. सेकंड इट इज व्हॉट इज अनदर वर्ड फॉर क्रॉस पॉलिनेशन? इट इज झिनोगॅमी. क्रॉस पॉलिनेशन काय बेटा? इट इज झिनोगॅमी. आलंय लक्षात? ऑटोगॅमी आणि दुसरं काय असणार आहे? झिनोगॅमी असेल तर. चल, आता इथे ऑटोगॅमी आणि झिनोगॅमी काय करणार? काल पण आपण घेतलं होतं बेटा की जर सपोज दिस इज 1 प्लांट आणि ह्या प्लांट मध्ये 2 फ्लावर्स आपण असे घेतलेले. ठीक आहे. दीज आर द 2 फ्लावर. सपोज बेटा हा जो फ्लावर आहे हा फ्लावर बायसेक्शुअल आहे, म्हणजे याच्यामध्ये अँड्रोशियम पण आहे आणि इट इज हॅव्हिंग गायनोशियम. याच्यामध्ये पण काय बेटा? अँड्रोशियम अँड दिस इज व्हॉट? गायनोशियम आहे. ठीक आहे. आता इथे आपल्याला काय करायचंय की इफ सपोज, हा नीट लक्ष द्या, आपण काय घेतोय की फ्रॉम हियर अँड्रोशियम म्हणजे इथे काय फॉर्म होणार बेटा? पॉलन ग्रेन्स आर गोइंग टू फॉर्म. इफ पॉलन ग्रेन्स दे ट्रान्सफर फ्रॉम anther to the stigma of the same flower, you will call this as what? Of course it is self pollination, that is autogamy. This is one condition है बेटा. ऑटोगॅमी जी सेल्फ पॉलिनेशन आहे त्याची एक कंडिशन आहे. कंडिशन काय बेटा? सेल्फ पॉलिनेशन कधी बोलणार आहे तुम्ही? सेल्फ पॉलिनेशन मध्ये ऑटोगॅमी आपण घेतोय की व्हेन द फ्लावर इट इज बायसेक्शुअल and it is produced, it is having androecium and gynoecium. Androecium मध्ये pollen grains आहे and if the pollen grains they are transferred from pollinated from anther to the stigma
of the same flower, then this is known as what? Autogamy. बरोबर. ते बेटा ऑटोगॅमी मध्ये जे सीड्स प्रोड्यूस होतील है ना, ऑटोगॅमी मध्ये जो झायगोट प्रोड्यूस होईल, एम्ब्रियो प्रोड्यूस होईल, तर तो कसा असणार आहे? इट विल बी सेम लाइक दिस है ना, ऑटोगॅमी. नेक्स्ट थिंग इट इज बेटा की इफ सपोज अनदर कंडिशन दॅट इज गिटोनोगॅमी, हे आपण जे आता आधीच्या लेक्चर मध्ये इथे पण घेतलेलं आहे ते गिटोनोगॅमी. इफ पॉलन ग्रेन्स फ्रॉम वन फ्लावर, if they are transferred to the stigma of another flower but of the same plant. लक्षात येतंय? हे काय घेतलंय? ब्ल्यू कलर, हा एंड्रोशियम आहे. एंड्रोशियमचे पॉलन ग्रेन्स एका फ्लावर कडून दुसऱ्या फ्लावरच्या स्टिग्मा वरती जात आहे, बट these two flowers they are of the same plant, then this is known as what beta? That is गिटोनोगॅमी. What is this beta? गिटोनोगॅमी. यांचे जे एक्झाम्पल्स दिलेले बुकमध्ये, ऑटोगॅमीचे एक्झाम्पल्स, गिटोगॅमीचे एक्झाम्पल्स, झिनोगॅमीचे एक्झाम्पल्स, ते व्यवस्थित करा. कसं असतं बेटा की कन्सेप्ट तुम्हाला लिहिता येतात, ठीक आहे, कन्सेप्ट लिहिता येतील तुम्हाला, बट आहे ना जे एक्झाम्पल्स आहेत, एक्झाम्पल्सला लर्न करावंच लागणार आहे, त्याला पर्यायच नाही आहे काही पण, है ना. सो ते एक झालं. देन बेटा व्हॉट इज झिनोगॅमी? चलो झिनोगॅमी, सपोज हियर आय एम टेकिंग अनदर प्लांट है ना, आणि हा फ्लावर आहे. सो व्हॉट विल बी झिनोगॅमी? If beta they are saying कि if pollen grains from one flower they get transferred to the stigma of another flower of another plant. लक्षात येतंय? इथे तुम्ही दोन डिफरंट प्लांट्स घेतलेले आणि ह्या दोन डिफरंट प्लांट्स वरती डिफरंट जे येतात ते फ्लावर्स आहेत, पण दोघं ना ऑफ सेम स्पीशीज आहेत. दॅन इथून पॉलन ग्रेन्स एका फ्लावर कडून दुसऱ्या फ्लावरच्या प्लांटच्या फ्लावरच्या गॅनोशियम कडे जातात आहे. दिस इज व्हॉट बेटा? क्रॉस पॉलिनेशन और it is what? Xenogamy. बराबर. So ते एक है. Now here they are saying what? Where you require pollinating agents? बोला बेटा pollinating agents गिटोनोगॅमी ला पाहिजे. Pollinating agents ही जी xenogamy है, so for that also you require pollinating agents. You don't require pollinating agents here in autogamy. So let's see what they are saying. What is autogamy? They are saying in self-pollination, bisexual flower is pollinated by its own pollen grain. बराबर. So what is self-pollination? In self-pollination, flower it is what? Bisexual, and in this flower is pollinated by the anther, है ना, by the pollen grains of its own flower. So this is what? Self-pollination. In cross-pollination, what happens? From here to here, है ना. So in cross-pollination, the pollen grains from the anther are carried to stigma of another flower but of same species. ज्यांना मी अंडरलाइन केलंय, इम्पॉर्टंट आहे. काय बोलतात ते क्रॉस पॉलिनेशन मध्ये की pollen grains from one flower है ना is transferred to the anther pollen to the stigma of another flower of the another plant, but both of them they are of the same species, and that is what beta xenogamy. Next it is beta another point of autogamy कि self pollination does not depend upon external agents for pollination. इथे autogamy मध्ये आपण बघितलं बेटा in autogamy there is no need of pollinating agents, है ना, ते त्यांचं जे येतं ते तिथलं तिथे pollination करून घेत असतात. Whereas in cross pollination, this is actually the cross pollination, it depends upon the external agents, that is pollinating agents, है ना, तर ते required आहे. आता क्वेश्चन्स किती मार्क्स आहे? अकॉर्डिंगली यू हॅव टू राईट डाउन द पॉइंट्स. ओके, सिंपल आहे. देन अजून एक येते बेटा 3 आणि 4 मार्क्स अजून पॉइंट्स आहेत ते. सो लेट्स सी काय काय देतात ते बेटा. सो फर्स्ट थिंग दे आर सेइंग दॅट सेल्फ पॉलिनेशन इज इकॉनॉमिक as there is no wastage of pollen grains. हे फार इम्पॉर्टंट आहे बेटा. जर बायसेक्शुअल फ्लावर आहे बरोबर आणि ह्या दोघं बायसेक्शुअल आहे आणि याच्यामध्ये जे तर पॉलिनेशन इथल्या इथेच होऊन जात आहे, त्यांचं एंडोशियम गायनोशियम दोघांचे इथल्या इथे पॉलिनेशन होत आहे, तर यामुळे पॉलिनेटिंग एजंट्सची गरज नाही आहे. बराबर. दे डोंट रिक्वायर पॉलिनेटिंग एजंट्स. जर पॉलिनेटिंग एजंट्सची गरज नाही आहे ना, ऑफकोर्स बेटा हा जो हे जे आहे फ्लावर आहे, तर फ्लावरला खूप असं एकदम शोई व्हायची गरज नाही आहे.
म्हणजे लक्षात येते बेटा व्हॉट आय वॉन्ट टू से की फ्लावर्स, वाय द फ्लावर्स दे आर व्हेरी ब्युटिफुल, वाय देअर कलर्स आर व्हेरी अट्रॅक्टिव्ह कलर्स है ना, पेटल्सचे जे कलर्स असतात वाय दे आर अट्रॅक्टिव्ह, वाय these flowers they look very beautiful, or why the flowers they are having that nectar है ना, nectar असणार आहे, a sweet smell will be there, all these are what you know, हे सगळे जे थिंग्स आहेत है ना, ब्राईट कलर, नेक्टर अँड स्वीट स्मेल, हे सगळे इवन काही जे आहे तर त्याचा शेप, स्ट्रक्चर एक्सेट्रा, ऑल दीज पॉइंट्स दे आर रिक्वायर्ड फॉर अट्रॅक्टिंग द पॉलिनेटिंग एजंट्स, जे हनी बीज आहेत, बर्ड्स आहेत एक्सेट्रा, तर त्यांना अट्रॅक्ट करण्यासाठीच ना ह्या सगळ्या गोष्टी असणार आहेत. वन मोर थिंग बेटा, इथे वर्ड इकॉनॉमिकल आलाय म्हणून मी सांगते तुम्हाला की ऍक्च्युअली if the flower it has to modify itself na beta, then of course there is wastage of energy, not wastage of energy sorry, की जेव्हा आहे ना त्यांना मॉडिफाय करायचं असेल ना तर ऑफकोर्स त्यांची एनर्जी तिथे एक्सपेंडिचर ऑफ एनर्जी बोलायचे. फॉर एक्झाम्पल वेन वी ऑल्सो यु नो, जेव्हा आपण तयार होत असतो कुठल्या पण गोष्टीसाठी, तर ऑफकोर्स आपण ज्यावेळेस तयार होणार आहे, वी लुक सो ब्युटिफुल एक्सेट्रा, सो ऑफकोर्स याच्यामध्ये काय असणार म्हणजे ड्रेसिंग असेल, मेकअप असेल एक्सेट्रा असेल, सो फॉर दॅट ऑफकोर्स देर इज एक्सपेंडिचर ऑफ एनर्जी, आपली एनर्जी जाते तिथे, खर्च होते, नॉट वेस्ट होते, खर्च होते त्याथे. सेम आहे ना बेटा, प्लांट्स मध्ये जे फ्लावर्स असतात त्यांना ब्युटिफुल बनण्यासाठी त्यांची एनर्जी यूज होते त्याच्यामध्ये, ठीक आहे, ती एक कन्सेप्ट. पण मग तेच जर सपोज जो फ्लावर आहे त्याला तो ऑटोगॅमी करणार आहे अँड इट डझंट रिक्वायर एनी पॉलिनेटिंग एजंट, देन ऑफकोर्स बेटा म्हणजे याची एनर्जी काय झाली, तर ती एनर्जी तर ती जी वेस्टेज ऑफ एनर्जी होणार होती तर ती वाचली आहे, राईट. इट इज लाईक दॅट, इट्स व्हेरी इझी. सेकंड थिंग व्हॉट यू नो बेटा, की always remember कि male gametes है ना, that is the pollen grains in plants they are produced in large number. का large number मध्ये असतात? Because लक्षात येते pollen grains हे large number मध्ये, पण female gamete एकच असते, right? In human beings, in animals also the same thing. The male gamete sperms they are produced in large number beta. The female gamete it is one only. Why beta? Because there are so many chances of wastage of pollen grains or the male gametes है ना, वेस्टेज होण्याचे चान्सेस असतात, लॉस होण्याचे चान्सेस असतात. दॅट इज वाय ऍटलीस्ट एक तरी पाहिजे ना पॉलन ग्रेन, जो बरोबर जे तर राईट टाइप ऑफ स्टिग्मा पर्यंत पोहोचेल. दॅट इज वाय पॉलन ग्रेन्स दे आर प्रोड्यूस्ड इन लार्ज नंबर. आले बाळा लक्षात? ओके. So here and they are saying कि if the flower it is autogamous, you know, autogamous है, self pollinated है, तर एनर्जी बघा कशी कशी वाचते. एक तर त्याला असं खूप शोई शोई बनायची गरज नाहीये है ना, शोई शोई मीन्स लक्षात आलं, ब्युटिफुल कलर अँड ऑल दोज थिंग्स नॉट नेसेसरी. सेकंड थिंग व्हॉट बेटा, की देर आर लेस चान्सेस ऑफ वेस्टेज ऑफ पॉलन ग्रेन्स इन बायसेक्शुअल फ्लावर, बराबर. सो बायसेक्शुअल मीन्स ऑटोगॅमस फ्लावर्स है ना, सो ते पण एक आहे. So here they are saying what? कि self pollination is economical. त्याला economical बोलता है. Economical means energy save होते असं है. As there is no wastage of pollen grains, energy save होणार है. Second, it is cross pollination is not economical. Why beta? As there is wastage of pollen grains during transfer. Correct है. Pollen grains से wastage होण्याचे खूप सारे chances असतात. कशामध्ये बेटा? Cross pollination मध्ये, and that is why they require what? The production of large number of pollen grains in this case. Okay. Next thing it is what? कि as it is autogamous ना, autogamy आहे, तर of course बेटा autogamy मध्ये काय असणार आहे, जे offsprings असतात they are genetically similar to their parents है ना, genetically similar. Why बेटा? Here it in autogamous bisexual flower, इथल्या इथेच जे आहे तर तेच मेल, त्याच फ्लावरचे मेल गॅमेट, त्याच फ्लावरचे फिमेल गॅमेट. सो ऑफकोर्स हे जे यांच्यापासून जो ऑफस्प्रिंग तयार होईल, सो दॅट विल बी जेनेटिकली आयडेंटिकल टू द सेम प्लांट. हा ते एक्झाम्पल इज व्हेरी इम्पॉर्टंट, पी प्लांट है ना, बेंडेसच्या चॅप्टर मध्ये पी घेतलेला आहे बेटा, पी प्लांट आहे. Whereas here क्रॉस पॉलिनेशन मध्ये काय होतं, टू डिफरंट प्लांट्स इन्व्हॉल्व होतात. मग ऑफकोर्स जरी ते although these two plants they are of the same species, right beta, but then also they are saying they are of what beta, they are different plants है ना. So that is why they are saying कि offsprings are genetically varied due to recombination है ना. So genetically what beta, they are varied due to what? Recombination है ना. So this is very important.
है ना. Further thing, it is example, it is what, maize and rice. These two examples, they are very 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 important. You have to make one list, you know, एक लिस्ट बनवा आणि त्या लिस्ट नुसार जे आहे तर हे सगळं प्रिपेअर करायचं आहे ते. ओके, चल. सो हिअर वी हॅव सीन व्हॉट वी हॅव सीन अबाउट द okay, so now beta, what they are saying, we have seen about the differences in autogamy and xenogamy, and then second it is what beta, that is yes, self pollination, and that one same method. Okay, sure. Now next it is what, next one they are saying, next question, match the column. आता next कुठले chances आहेत बेटा, match the column येण्याचे chances असतात. So here in the match the column, check करा, answers are already given बेटा, learn करायचे आहेत. काय काय दिलेले बघा बेटा, here type of asexual reproduction, and here what beta, the examples are there. ठीक है, you have to match the column. Listen, directly learn करा. So first it is what, spore formation, conidia formation, fragmentation, budding. चला बोला, स्पोर फॉर्मेशन कशात जात आहे बेटा, स्पोर फॉर्मेशन इट विल गो इन क्लॅमिडोमोनस. तुम्हाला आठवतं बेटा फर्स्ट पेज वरतीच आहे ना क्लॅमिडोमोनसचे झू स्पोर्स दाखवलेले, ती डायग्राम बघा एकदा पटकन, जे येतं बुक ओपन करा, त्याच्यामध्ये फर्स्ट पेज वरती असं जे येतं ते स्पोरांची ती अशी ब्रेक होताना दाखवली, झू स्पोर्स असे बाहेर येताना दाखवलेले आहेत मध्ये ग्रीन कलरचे. इट इज व्हॉट, क्लॅमिडोमोनस. त्यांना असे दोन फ्लॅजिले पण आहेत ते, है ना. चल, ते नीट मध्ये अजून खूप जास्त डिटेल होईल मग त्या, सो तेव्हा आपण करू. सो हिअर व्हॉट बेटा, जे स्पोर्स फॉर्मेशन असतात है ना, स्पोर मध्ये कोणते स्पोर्स इथे जे ना, विच स्पोर्स यू आर टेकिंग, झू स्पोर्स बेटा, झू वर्ड आहे. इट मीन्स दे आर व्हॉट, मोटाइल. व्हाय दे आर मोटाइल, बिकॉज दे आर फ्लॅजिलेटेड. त्यांना काय आहेत बेटा, दोन दोन फ्लॅजिले प्रेझेंट आहे, अपेक्स मध्ये दोन आहे, इक्वल आहे. लक्षात घ्या, हे सगळे नीटच्या स्टुडंट साठी जे हे सगळे कामात येणार आहे, आणि ऑफकोर्स तुमचे सीईटी तुम्ही देणार तर त्याला पण. सो क्लॅमिडोमोनस जो असतो बेटा ग्रीन अल्के मध्ये आहे, सो त्याच्यामध्ये झू स्पोर्स फॉर्म होत असतात. नेक्स्ट कोण घेतलेला बेटा, दॅट इज कोनिडिया. सो कोनिडिया इट इज वेअर बेटा, इन पेनिसिलियम, है ना. कोनिडिया फॉर्मेशन वेअर इट विल बी इन पेनिसिलियम. ठीक आहे. Then next it is what, fragmentation. So fragmentation कशात येतं बेटा, स्पायरोगायरा. हे सगळं घेतलेले आपण है ना स्टार्टिंग मध्ये. सो फ्रॅगमेंटेशन कशात असणार आहे, स्पायरोगायरा. नेक्स्ट इट इज व्हॉट, बडिंग. बडिंग हाउ, वेअर बेटा, बडिंग इज इन ईस्ट, है ना. बडिंग कशात येते, ईस्ट मध्ये येणार आहे. इझी. चल, सो नाउ नेक्स्ट फर्दर इट इज बेटा अबाउट द अगेन, चलो अगेन द मॅच द कॉलम. लेट्स सी, हे पण डिरेक्टली लर्न करायचे आहेत तुम्हाला. What they are given, they have given artificial vegetative propagation. What beta, vegetative propagation, but the word it is what, artificial. So artificial vegetative propagation, in them बघा इथे अजून एक क्वेश्चन तयार होता है. What are the different types of artificial vegetative propagation? Beta, what is propagation? Propagation means reproduction. Which type of reproduction? Vegetative reproduction. And next it is what, it is the artificial reproduction, right? Flower sodi म्हणजे it's a type of asexual reproduction only. So what are the types? Leaf cutting. ओके, जिथे आपण लीफ तोडायची आणि ती सॉइल मध्ये टाकली की प्लांट येतो, दॅट वन. सेकंड इट इज स्टेम कटिंग, है ना. स्टेम कटिंग लावायचं जसं शुगर केन मध्ये. नेक्स्ट इट इज व्हॉट, ग्राफ्टिंग, जसं रोज मध्ये पण करतोय. अँड अनदर इट इज व्हॉट, रूट कटिंग. रूट तोडून लावा, झालं प्लांट आलं असं. लक्षात येते हे काय बोलतात आहे. दिस इज प्रोपोगेशन बेटा, है ना. ऑल दीज आर वेजिटेटिव्ह पार्ट्स. लिसन, व्हेन यू टेक अ प्लांट, है ना, इन प्लांट एक्सेप्ट फ्लावर्स. फ्लावर्स हे फक्त रिप्रोडक्टिव्ह पार्ट्स आहेत. फ्लावर्स सोडून बाकी सगळे जे प्लांट्स आहेत, पार्ट्स आहेत, रूट्स, स्टेम, शूट, अँड देन व्हॉट बेटा, द लीव्स, ब्रांचेस, ऑल दीज आर व्हॉट, ऑल दीज आर वेजिटेटिव्ह पार्ट्स. And from these vegetative parts, if you know beta, new plant is originating, है ना, तो reproduce करता है. So then this is which type of reproduction? It is actually the vegetative propagation or reproduction. It is. ठीक है. चल. So here let's see what are the examples. So first it is leaf cutting. Yes beta, leaf cutting. विसरू नका. It is Sansevieria, है ना, veria, रिया, है ना, Sansevieria. It is actually, you know, it is known as mother-in-law's tongue. What it is known as?
mother in law's tongue. Okay, or this is also known as a snake plant. You might have seen बेटा हे जे आहे ना हे कसं दिसतो तर हे तुम्ही बघितलं असेल ऑर्नामेंटल प्लांट आहे आणि त्याच्यावरती असे स्नेक सारखंच दिसतं ते लीव्स असतात. मग लक्षात घ्या बेटा त्याची लीफ कट करा सॉइल मध्ये टाका तुम्हाला एक ते नवीन प्लांट येणार आहे. हे विसरू नका. काय काय वर्ड सांगितले बेटा सन्सिविरिया मध्ये सांस आलेला आहे बघा इथे सांस mother in law's tongue है ना snake plant sensiviria so this is what leaf cutting ते विसरू नका. दूसरा काय है बेटा that is the stem cutting so in stem cutting it is what rose and bougainvillea stem cutting कशात येते बेटा रोज मध्ये bougainvillea मध्ये येणार आहे. नेक्स्ट इट इज व्हाट बेटा ग्राफ्टिंग ग्राफ्टिंग इट इज व्हाट एप्पल थोड़ा सा इरिटेशन होता है नोज मध्ये. नेक्स्ट इट इज व्हाट बेटा हाँ दिस वर्ड इट इज व्हाट द इरिटेशन वर्ड. ओके अनदर वर्ड इट इज व्हाट द ग्राफ्टिंग ग्राफ्टिंग इट इज व्हाट इट इज शोन इन एप्पल. नेक्स्ट इट इज व्हाट द रूट कटिंग रूट कटिंग विल बी वेअर इट विल बी इन ब्लॅकबेरी. आलं बाळा लक्षात काय काय घेतलेलं आहे. सो यांना सगळ्यांना जे तर प्रॉपरली रिवाइज करायचे आहेत ते. चल नाउ द नेक्स्ट क्वेश्चन लेट्स सी नेक्स्ट टाइप ऑफ क्वेश्चन इन दिस चैप्टर. अगेन बेटा यू कैन सी दिस इज व्हाट मॅच द कॉलम. अगेन मॅच द कॉलम. लेट्स सी तुम्ही सॉल्व करू शकता. हा वाला पार्ट बघा. क्वेश्चन काय दिलेला आहे एग घेतलेला आहे एग फिमेल गॅमेट न्यूसेलस. ओके लक्षात आलं असेल. आउटर इंटेग्युमेंट इनर इंटेग्युमेंट बेटा all these are the parts of what anatropous ovule. Okay and in that हे सगळे आहेत. चल let's see what they are saying. म्हणजे ना हे बिफोर फर्टिलायझेशन and this is after fertilization. आलं बाळ लक्षात. चल सो एग बोललेले एग पासून काय फॉर्म होणार आहे एम्ब्रियो है ना बिफोर फर्टिलायझेशन दिस and this is after fertilization. After fertilization egg gets converted into embryo बराबर. then न्यूसेलस जो आहे तर न्यूसेलस कशाशी रिलेटेड आहे पेरिस्पर्मशी रिलेटेड आहे. याच्यावरती क्वेश्चन आलेला आहे ते पुढे. आउटर इंटेग्युमेंट कोण असतं बेटा टेस्टा. इनर इंटेग्युमेंट कोण असणार आहे टेगमेन. ठीक आहे टेस्टा अँड टेगमेन दे आर. आउटर जे आउटर असते ना बेटा कव्हरिंग ते नेहमी टफ असते ती टेस्टा. आपले पण एक्झाम्स टेस्ट कसे असतात टफ असतात. सो तसं लक्षात घ्या. सो आउटर प्रोटेक्शन साठी असते ना बेटा. इंटेग्युमेंट्स मीन्स व्हॉट कव्हरिंग. अॅनाट्रोपस ओव्हिल मध्ये कालच म्हणजे मगाशीच्या लेक्चर मध्ये आपण घेतलं होतं की आउटर इंटेग्युमेंट अँड इनर इंटेग्युमेंट मीन्स 2 layers are there. Outer is converted into testa, inner is converted into tegmen. Do not forget. ठीक है बेटा चलो. Now next match the column. Check करा here. This is also important. What they are saying. Yes बेटा हे तर डायरेक्टली लर्न करायचे आहे म्हणजे आहे है ना. बघा एक्झाम्पल्स आर व्हाट. एक्झाम्पल्स आर इन गिटोनोगॅमी इट इज व्हाट कुकुरबिटा. गिटोनोगॅमी कुकुरबिटा है ना मीन्स इन कुकुरबिटा गिटोनोगॅमी इज प्रेजेंट. ठीक आहे असं. हर्कोगॅमी वेअर इन हर्कोगॅमी कॅलोट्रॉपिस. व्हाट इज हर्कोगॅमी बेटा आपण घेतलेलं आहे. हर्कोगॅमी मीन्स इट इज ऍक्च्युअली द मेकॅनिकल barrier between the androecium and gynoecium है ना. so that self sterility in Thea and beta protogyny in Gloriosa once again. ठीक है once again geitonogamy where you can see geitonogamy in cucurbita किंवा इथून घेऊ cucurbita shows what geitonogamy. Gloriosa shows what protogyny है ना. then Thea shows self sterility. कॅलोट्रॉपिस shows what हर्कोगॅमी. कॅलोट्रॉपिस माहिती आहे बेटा काय असतं कॅलोट्रॉपिस. कॅलोट्रॉपिस नाही विसरणार तुम्ही. रुईचं झाड माहिती आहे तुम्हाला. रुईचं झाड कॉटन नाही कापूस नाही. रुईचं झाड इट मीन्स बेटा जे आपण असं ना ते कडू वास येतो त्याचा त्या लीव्हचा चिक येतो त्याला अँड त्याचे असे फ्लावर्स असतात आणि ते छोटे छोटे फ्लावर्स त्यांचे पत्ते असतात जे आपण मंदिरात आपण देत असतो मारुतीच्या मंदिराला शनी मंदिराला असं है ना तर त्यांचा हार बनवून देतात बघा ते. सो दॅट इज ऍक्च्युअली द कॅलोट्रॉपिस. त्याचं जे फ्लावर तुम्ही बघा ना एकदा कॅलोट्रॉपिस बघा. कॅलोट्रॉपिसला मग तुम्ही हर्कोगॅमीचं एक्झाम्पल आहे हे विसरणार नाही तुम्ही. ठीक आहे ते एक आहे बेटा. एक वर्ड आहे इथे वर्ड इट इज प्रोटो अँड गायनी. वर्ड काय बेटा प्रोटोगायनी. नाउ व्हॉट इज दिस प्रोटोगायनी. सी प्रोटोगायनी इट मीन्स प्रो म्हणजे काय आधी है ना. गायनी मीन्स गायनोशियम. म्हणजे ते काय बोलतात तुम्हाला माहित आहे की जेव्हा ऑटोगॅमी आपण करतोय
suppose a flower is bisexual flower. If this flower, it is petals असे open झाले, if the flower it is bisexual, and better when it will show self pollination, when the androecium and gynoecium both are maturing at the same time. जर दोघं मेल अँड फिमेल गॅमेट्स त्यांचं सायमल्टेनियसली मॅच्युरेशन होईल, then only they will show what better, then only they will show the self pollination. But if gynoecium matures first than the androecium, means मेल गॅमेट फिमेल गॅमेट जे आहे ती लवकर मॅच्युअर होत आहे, then आणि हा जो आहे मेल गॅमेट इट इज इमॅच्युअर ओनली, मग यांचं जे आहे तर फर्टिलायझेशन होणार नाही. In this case, you will call what beta? It is known as protogyne. काय बोलणार आहे बेटा? Protogyne. म्हणजे प्रोटो म्हणजे आधी, gynoecium. Gyne means gynoecium. So gynoecium is maturing first than the androecium. Protogyne. जर androecium mature झालं first, then काय बोलणार तुम्ही? Protandry. What word it is? Protandry. है ना? आणि दोघं मग ही जी कंडिशन असते in which both of them they are not maturing at the same time, the word it is what? Dichogamy. All these are what? लक्षात येत आहे? Outbreeding devices. हे आपलं आधीच डिस्कशन झालेलं आहे ते. All these are what बेटा? Outbreeding devices they are. चलो, so next वाला point. Further it is what? चलो आता हे ते बेटा सिग्निफिकन्स. नेक्स्ट टॉपिक काय आहे? मीन्स नेक्स्ट टाइप ऑफ फंक्शन क्वेश्चन काय असणार आहे बेटा? सो इट इज रिलेटेड विथ द सिग्निफिकन्स. फर्स्ट ऑफ ऑल, व्हॉट इज एक्झॅक्टली सिग्निफिकन्स? सिग्निफिकन्स म्हणजे काय असतं बेटा? सिग्निफिकन्स मीन्स इम्पॉर्टन्स. व्हॉट इज सिग्निफिकन्स? सिग्निफिकन्स मीन्स इम्पॉर्टन्स. सो लेट्स सी काय काय सिग्निफिकन्स येणार, कुणाचे विचारले. फर्स्ट वन, व्हॉट इज द सिग्निफिकन्स और इम्पॉर्टन्स ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन? बोलो, असेक्शुअल रिप्रोडक्शन माहित आहे त्याचा सिग्निफिकन्स इम्पॉर्टन्स काय आहे? इम्पॉर्टन्स हा आहे बेटा, दे आर सेइंग की देयर इज नो फ्युजन ऑफ सेक्स सेल्स इन asexual reproduction, therefore there is formation of genetically identical progeny. बरोबर बेटा? In those cases where you require genetically identical progeny, जसा पॅरेंट आहे सेम तसेच जीन्स तुम्हाला त्याच्या प्रोजेनी मध्ये पाहिजे आहे, then of course बेटा in that case you will do which type of reproduction? Asexual reproduction. त्यावेळेस आपल्याला ते asexual reproduction कामात येणार आहेत. So this is actually what the significance or importance of asexual reproduction, that there is formation of genetically identical progeny. ठीक है, ते एक झालं. दूसरा, what is the significance of xenogamy? What is the question beta? What is the significance of xenogamy? In xenogamy, what is xenogamy beta? Cross pollination. What is xenogamy? Xenogamy is cross pollination. You know. त्यामुळे काय होईल बेटा? क्रॉस पॉलिनेशनचं सिग्निफिकन्स. त्यामुळे काय होईल? जेनेटिकली आयडेंटिकल मिळेल आपल्याला ऑफस्प्रिंग, और वी विल गेट नॉन आयडेंटिकल. येस, सो वी विल गेट जेनेटिकली वेरिड ऑफस्प्रिंग इज प्रोड्यूस थ्रू सच मेथड. तुम्हाला लक्षात येत आहे का बेटा? हे सगळे ज्या गोष्टी ना, झिनोगॅमी, ऑटोगॅमी, ज्यावेळेस काही एक्सपेरिमेंट्स केले जातात ना, तर तेव्हा खूप कामात येतात. म्हणजे एक आपण खूप मेहनत करून सपोज एक प्लांट बनवलाय, वी हॅव फॉर्म वन प्लांट, ठीक आहे, बायोटेक वगैरे एक्सेट्रा यूज करून, त्याच्यामध्ये जीन्स फार भारी आहेत, सगळे जीन्स आहे ना ह्या प्लांट मध्ये खूप छान 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 आहेत. बेटा ॲज यू नो बेटा, प्लांट इट इज अ लिव्हिंग थिंग, अँड ऑफकोर्स बेटा लिव्हिंग थिंग्स मध्ये डेथ तर असणार आहे, सिनेसेन्स असते, डेथ असणार आहे. मग याची जर डेथ झाली तर एवढ्या मेहनतीने आपण जो बनवलेला आहे हा प्लांट, मग तो वेस्ट होणार आहे. In that case, what we require beta? कि we require formation of another plants which are having the same genetic makeup. मग आपण काय करणार आहे? हा जो प्लांट तुम्ही तयार केलाय याचं तुम्ही ना ऑटोगॅमी करायचा, म्हणजे सेल्फ पॉलिनेशन करून टाका, आणि किंवा व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन करा, नॉट सेल्फ पॉलिनेशन, व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन करा, आणि याच्यापासून जे तर तुम्ही काय तयार करा बेटा, की सेम जे आहेत ते प्लांट्स तुम्ही क्लोन्स जे असतात ते तयार करू शकतात, है ना. सो असेक्शुअल रिप्रोडक्शन तुम्ही करून ते प्रोड्यूस करा. दुसरं काय बोलले बेटा? झिनोगॅमी. झिनोगॅमी मध्ये ते बोलतात की जर आपल्याला आपल्याकडे दोन प्लांट्स आहेत, या प्लांट मध्ये काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत छान छान, या कॅरेक्टरिस्टिक मध्ये काही कॅरेक्टरिस्टिक्स आहे हे पण छान छान. मग आपण काय करतो, अरे ज्या कॅरेक्टरिस्टिक्स या प्लांट मध्ये ते याच्यामध्ये नाही, आणि ज्या कॅरेक्टरिस्टिक्स याच्यामध्ये ते याच्यामध्ये नाही, बट वी
what we desire, we are desiring one plant which is having the good characteristics of both the parents. So at that time what we will do beta? So in that case we have to do the xenogamy, that is what the cross pollination है ना. So ते एक येता है. Next word it is what? Next word it is about the pollen viability. What is the word beta? The word it is pollen and viability है ना. बेटा एक लक्षात घ्या, pollen म्हणजे pollen grains बोललेलं आहे, वायाबिलिटी बोललेले. वायाबल म्हणजे माहित आहे ऍक्टिव्ह, फंक्शनल, याला आपण वायाबिलिटी बोलतोय. मग पॉलन ग्रेन काय करतात? रिप्रोड्यूस करतील ना बेटा. पॉलन ग्रेन्स काय करणार आहे? रिप्रोड्यूस करणार. सो दॅट इज वाय व्हॉट इज वायाबिलिटी? पॉलन वायाबिलिटी इज द फंक्शनल viability of pollen grain. This word is important. Functional viability of pollen grain to form male gametophyte. To form what beta? Male gametophyte. बरोबर आहे. आठवते तुम्हाला आधी आपण स्टार्टिंग मध्येच आपण ना पॉलन ग्रेन घेतला होता, मायक्रोस्पोर पॉलन ग्रेन. पॉलन ग्रेन मध्ये आपण व्हेजिटेटिव्ह सेल म्हणजे एकच टाकला होता. नंतर त्याचं फर्स्ट मायटोटिक डिव्हिजन केलं, व्हेजिटेटिव्ह सेल आणि जनरेटिव्ह सेल. नंतर सेकंड मायटोटिक सेल दॅट इज डिव्हिजन, दॅट इज जनरेटिव्ह सेल कडून 2 मेल गॅमेट्स तयार केले. आणि त्यानंतर मग आपण लगेच काय केलं होतं बेटा? 2 मेल गॅमेट्स तयार केल्यानंतर पॉलन ट्यूब तयार केली होती. आठवतं बेटा तुम्हाला? सो हे सगळं काय आहे? यु नो मेल गॅमेट्स फॉर्म केले ना. पॉलन ग्रेन तर इकडे होता मायक्रोस्पोर, हे आठवतं ना मी असं करते म्हणजे, तर इथून अशी ती डायग्राम आठवायची. इट मीन्स पॉलन ग्रेन इथे होता बेटा, त्याच्यापासून आपण इथे पॉलन ट्यूब फॉर्म केली ज्याच्यामध्ये मेल गॅमेट्स आहेत. ही जी आहे ना प्रोसेस, पॉलन ग्रेन मध्ये हे मायटोटिक डिव्हिजन होऊन मेल गॅमेट फॉर्म होण्याची जी प्रोसेस आहे, दिस इज व्हॉट बेटा? वायाबिलिटी. हा पॉलन ग्रेन स्टार्टिंगचा जो ना मायक्रोस्पोर, इट इज वायाबल. वायाबल मीन्स व्हॉट बेटा? फंक्शनली इट इज कॅपेबल है ना, असं असतं ते. सो दे आर सेइंग व्हॉट की पॉलन वायाबिलिटी इट इज व्हॉट? इट इज द फंक्शनल viability means ability of pollen grain to form the male gametophyte. ठीक है. Pollen grain can germinate in favorable environmental conditions. आपल्याला माहित आहे बेटा, of suitable temperature and humidity. बरोबर. Germinate कधी होईल बेटा pollen grain? Whenever it will get the favorable conditions. And what are the favorable conditions? Proper temperature, proper pH, proper what बेटा? Humidity. अच्छा, माझा एक क्वेश्चन, जर नाही झालं, फेवरेबल कंडिशन्स नाही भेटले, तर पॉलन ग्रेन कुठल्या कंडिशन मध्ये जाईल? तर डॉर्मेंट मध्ये जाईल ना. तर तसं डॉर्मेंट, इनएक्टिव्ह कंडिशन. चल, नाउ नेक्स्ट इट इज व्हॉट बेटा? अबाउट द डबल फर्टिलायझेशन. लिसन, डबल फर्टिलायझेशन अजून जेव्हापासून आपण लेक्चर स्टार्ट केलेलं आहे तेव्हापासून डबल फर्टिलायझेशन आपण अजून एकदा पण त्याचं एक्सप्लेनेशन घेतलेलं नाहीये है ना, आणि त्याची डायग्राम पण नाही. तर हे डायरेक्टली जेव्हा आता आपण लॉंग क्वेश्चन करू, सो ऍट दॅट टाइम वी विल कव्हर दॅट. ठीक है. डबल फर्टिलायझेशन. चलो, हियर ऑल्सो दे आर सेइंग द सेम थिंग की डबल फर्टिलायझेशन तिकडे करू आपण. नेक्स्ट इट इज व्हॉट? सिनर्जी. वी हॅव सीन सिनर्जीज. वी हॅव सीन फिलिफॉर्म ॲपरेटस. आठवा बेटा. आता हे पुन्हा एकदा बेटा बायोमध्ये सगळं काही जेव्हा टीचर बोलतेत ना, तर ऍट दॅट टाइम तुमचा आय टू आय कॉन्टॅक्ट पाहिजे. ऍट दॅट टाइम टीचर जे काही बोलते ते सगळे डायग्राम्स जे ना बॅक ऑफ द माइंड तुमच्या फिट व्हायला पाहिजे. ज्यावेळेस मी बोलते बेटा हे एनाट्रोपस ओव्ह्यूल आहे, तर ऍट दॅट टाइम तुम्हाला ते एनाट्रोपस ओव्ह्यूलची डायग्राम लक्षात यायला पाहिजे. एनाट्रोपस ओव्ह्यूल, इकडे मायक्रोपाईल, इथे कोण आहे बेटा? चलाच्या एंड आहे. इकडे हे दोन कोण असणार? इंटेग्युमेंट्स आहे. मध्ये कोण दिसतंय तुम्हाला सांगा पटकन? न्यूसेलस आहे. न्यूसेलसच्या आतमध्ये कोण दिसतंय बेटा? एम्ब्रियो सॅक दिसतंय. एम्ब्रियो सॅक मध्ये किती सेल्स दिसताय? वरती कोण दिसतंय? चलाच्या एंड मध्ये सांगा पटकन. तिथे अँटीपोडल सेल. खाली कोण दिसतंय? एम्ब्रियो. एग ॲपरेटस. एग ॲपरेटस मध्ये किती सेल्स आहेत? 3 होते. 3 मध्ये हे साइडचे 2 कोण आहे बेटा? दॅट इज फिलिफॉर्म ॲपरेटस वाले, दॅट इज सिनर्जीज. आणि सेंटर मध्ये कोण आहे? दॅट इज ऍक्च्युअली द एग. आणि प्लस मध्ये हे 2 काय घेतले मी? दॅट इज द पोलार न्यूक्लियाय. हा अख्खा कोण झालाय? सेंट्रल सेल. अँड दॅट्स इट. अजून एक गोष्ट, हा पार्ट कोण आहे बेटा? दिस इज फ्युनिकल. हा वाला पार्ट कोण आहे? दिस इज हायलम. इथे कुठे अटॅच होणार आहे? दॅट इज टू द प्लासेंटा. अँड दॅट्स इट. लक्षात येत आहे? मी जेव्हा तुम्हाला सांगते तर हे सगळं बॅक ऑफ द माइंड, हे सगळे फोटोज चालू असतात बेटा. यानुसार बायोला प्रिपेअर करा. बायो काय सगळ्या सब्जेक्ट्सला असंच प्रिपेअर करा, मेनली बायो. ओके, चल. नाउ नेक्स्ट इट इज बेटा, चलो टेल मी अगेन व्हॉट इज सिनर्जी और फिलिफॉर्म ॲपरेटस. फिलिफॉर्म ॲपरेटस काय असतं बेटा? फिंगर लाईक स्ट्रक्चर्स है ना. हा सेल आहे आणि सेलचे सायटोप्लाझ्मिक एक्सटेन्शन्स असे होतात फिंगर लाईक. दिस इज न्यूक्लियस है ना. तो जो सिनर्जिड आहे ना, तर त्याचं असं असतात. चल, इट इज टू वेअर द सिनर्जिड इट इज प्रेझेंट इन एग ॲपरेटस ऑफ एम्ब्रियो सॅक बराबर फीमेल गॅमेटोफाइट है ना.
एम्ब्रियो सॅक अख्खा, आठवलं ना बेटा? सो दिस फुल इट इज व्हॉट? एम्ब्रियो सॅक. दिस इज एग. दीज आर व्हॉट बेटा? हे असं. अँड देन इथे अँटीपोडल सेल्स येतात. ऍक्च्युअली हे इकडे घ्यायचे, खाली घ्यायचे असतात ना ते. वेल, सो दे आर सेइंग व्हॉट? एग ऍपरेटस. हे तिघ मिळून काय फॉर्म करताय? एग ऍपरेटस. अँड दिस फुल इट इज व्हॉट बेटा? आपका कौन है? एम्ब्रियो सैक है, which directs the pollen tube towards the egg cell due to chemical secretions. Synergids काय करतात? Synergids they are having actually finger-like structures. कशासाठी बेटा? Filiform apparatus to attract the pollen tube. Pollen tube येतो ना वरून, स्टिग्मा वरती पॉलन ग्रेन आला, तिथून नंतर कुठे जातो बेटा? पॉलन याच्यामध्ये स्टाईल मध्ये, स्टाईल मधून पॉलन ट्यूब खाली 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 येतोय कुठे बेटा? ओव्हरी मध्ये. ओव्हरी मध्ये कुठे जायला आता तो? ओव्ह्यूल मध्ये. ओव्ह्यूल मध्ये एंट्री करताना मग ते कुठे यायला पाहिजे त्यांनी ऍक्च्युअली? की इथे एग आहे. हे कोण गाईड करणार की एग इथे आहे असं? तर हे फिलिफॉर्म ऍपरेटस गाईड करतात. आठवतंय बेटा? मगाशी आपण घेतलं होतं थोड्या वेळापूर्वी की एक असते चलाजोगॅमी, एक असते मिझोगॅमी, एक असते पोरोगॅमी, है ना? सो ते असणार. चल नाउ बेटा ऍक्च्युअली दे आर सेइंग व्हॉट की दी सिनर्जिड्स आहे ना, सिनर्जिड फिलिफॉर्म ऍपरेटस त्यांच्यामध्ये काही ना केमिकल्स प्रेझेंट असतात आणि त्या केमिकल्स मुळे जे आहे ते अट्रॅक्ट करत असतात. ओके, चल नाउ नेक्स्ट इट इज व्हॉट? इट इज ऍक्च्युअली द कन्सेप्ट इज हिटेरोस्टायलिंग. बघा बेटा, व्हॉट इज द नेक्स्ट कन्सेप्ट? नेक्स्ट कन्सेप्ट इट इज हिटेरोस्टायलिंग. वर्डच आहे बेटा. व्हॉट इज हिटेरो? हिटेरो म्हणजे सेम की डिफरंट? डिफरंट. वर्ड काय? स्टायली. स्टायली म्हणजे काय? ओव्हरी स्टाईल स्टिग्मा, बरोबर? सो दे आर सेइंग व्हॉट ना की इफ in same plant, you know, when some flowers, है ना, some flowers stigma, in some flowers stigma and anthers are placed at different levels, then it prevents the self pollination. बेटा लक्षात येत आहे? एक फ्लावर आहे, हा बायसेक्शुअल फ्लावर. बायसेक्शुअल फ्लावर मध्ये ही जी आहे तर ही ओव्हरी स्टाईल स्टिग्मा, स्टिग्मा वरती हाईट वर गेली आणि जो स्टॅमेन आहे तो इतकं छोटस खालीच आहे. ते यांच्यामध्ये काय होणार आहे बेटा? जर त्या सेम हाईट वरती नसतील तर त्यामुळे काय होईल? मग त्याचे तर पॉलन ग्रेन्स असे वरती नाही जाऊ शकत आहे उडून स्टिग्मा पर्यंत, बरोबर? सो त्यामुळे ते काय होतं? याच्यामुळे ऑल्दो द फ्लावर इट इज बायसेक्शुअल, पण त्यांच्यामध्ये काय होईल? हिट्रोस्टायली येते. आणि हिट्रोस्टायली और अनदर वर्ड काय घेतलंय? हिट्रोएन्थी घेतले और हिट्रोमॉर्फी. या तो हिट्रोस्टायली या तो हिट्रोएन्थी और व्हाट बेटा? हिट्रोमॉर्फी. दे आर सेइंग इन दैट फ्लावर इफ द एंथर्स एंड स्टिग्मा दे आर प्रेझेंट ॲट डिफरंट हाईट. स्टिग्मा वरती आहे, एंथर खाली आहे, तर एवढं जर हाईट असेल तर याच्यामधून इथले पॉलन ग्रेन्स जे तर इकडे जाणं शक्यच नाहीये. एकाच फ्लावर मधली गोष्ट चालू आहे. मग याच्यामुळे काय होईल? ऑल्दो द फ्लावर इज बायसेक्शुअल बट बेटा ऑटोगॅमी सेल्फ पॉलिनेशन इट इज प्रिव्हेंटेड ना, है ना? तसं बोलतात येते. सो व्हेन इन सम फ्लावर्स stigmas and anthers are placed at different levels, then it prevents self-pollination by preventing pollens to reach the stigma. आलं बाळा लक्षात? कसं आहे? आता फर्दर येत आहे. फर्दर इट इज व्हॉट इज एंडोस्पर्म. चलो माहित आहे ना एंडोस्पर्म? सो व्हॉट इज एंडोस्पर्म बेटा? एंडोस्पर्म लास्ट क्वेश्चन आहे इथला. एंडोस्पर्म इट इज व्हॉट? तुम्हाला माहित आहे का? असं इट इज ऍक्च्युअली द न्यूट्रिटिव्ह टिश्यू. आफ्टर फर्टिलायझेशन तुम्हाला आठवते का बेटा? एम्ब्रियो सॅक आपण जी अशी घेतो ना, एम्ब्रियो सॅक मध्ये इथे तर एग असते, है ना? इकडे कोण असणार आहे बेटा? हे असे वाले फिलिफॉर्म ऍपरेटस वाले सिनर्जिड्स. ही कोण असतात बेटा? अँटीपोडल सेल्स. ही कोण आहे बेटा? दॅट इज द पोलार न्यूक्लियाय, है ना? मग बेटा ज्या वेळेस ना डबल फर्टिलायझेशन होत आहे, तर डबल फर्टिलायझेशन मध्ये इकडे एक मेल गॅमेट येतो, इकडे एक मेल गॅमेट येणार आहे. रेड कलर म्हणजे कोण? मेल गॅमेट. आफ्टर दॅट दे आर सेइंग व्हॉट की ऍक्च्युअली हे जे असतात ना बेटा फर्टिलायझेशन प्रोसेसच्या वेळेस ही लोक आहे ना डिजनरेट होऊन जातील, है ना? वी डोंट रिक्वायर दीज सेल्स, है ना? हे परत मी रिवाइज करेल त्याला. वी डोंट रिक्वायर दीज, है ना? हे नसणार आहे. हे अँटीबॉडीज जे असतात बेटा दे विल ऑल्सो गो, है ना? तर ते पण डिजनरेट होते. अँड वन मोर थिंग व्हॉट हॅपन्स ना, हे जे दोघं आहेत ना पोलार न्यूक्लियाय दे विल फ्यूज बेटा. त्यांचं काय होत आहे? फ्युजन होत आहे. मग फ्युजन झालं की ते काय फॉर्म करणार आहे? लाईक दिस 2n. हा n आहे, हा n आहे आणि ही पण n आहे. लक्षात येते काय होतंय? ही सेकंडरी न्यूक्लियस फॉर्म झाली. टू पोलार न्यूक्लियाय दे गेट फ्यूज्ड बेटा अँड व्हॉट दे आर फॉर्मिंग? दे आर फॉर्मिंग सेकंडरी न्यूक्लियस. काय फॉर्म केले त्यांनी? सेकंडरी न्यूक्लियस विच इज प्लॉइडी काय सांगितली आहे?
2n सांगितलं, हे परत मी रिवाइज करेल, ठीक आहे. आणि इथे कोण आहे, हा एग आहे आणि हा कोण आहे, स्पर्म आहे. दोघं कसे एन आहे. या दोघांचं फ्युजन झालं की काय फॉर्म होतं, वन मेल गॅमेट वन फिमेल गॅमेट फ्यूज झाले की काय फॉर्म होतं बेटा, झायगोट फॉर्म होतं. झायगोट कसा असेल इथे, डिप्लॉइड, कारण n प्लस n डिप्लॉइड होणार आहे 2n आहे. यांचं काय होईल बेटा, वन मेल गॅमेट अँड 2 काय असणार आहे इथे, सेकंडरी न्यूक्लियस आहे. म्हणजे 2n आणि इथे काय झालंय, 2n वाला कोण आहे, सेकंडरी न्यूक्लियस. इट मीन्स 2n प्लस n 3n होतं आणि इथे काय फॉर्म होतं बेटा, इथे PEN फॉर्म होतं, प्रायमरी एंडोस्पर्मिक न्यूक्लियस जो आहे तो फॉर्म होतो. PEN या तिघांपासून फॉर्म. आणि PEN कसा असतो बेटा, 3n असेल. झायगोट कसा असेल, 2n असेल. मग नंतर जे आहे पोस्ट फर्टिलायझेशन चेंजेस मध्ये झायगोट पासून आपल्याला काय तयार करायचं आहे, एम्ब्रियो. आणि PEN पासून काय तयार करायचं आहे, एंडोस्पर्म. व्हॉट वी हॅव टू फॉर्म, एंडोस्पर्म. बेटा व्हेरी इझी कन्सेप्ट. व्हॉट एक्झॅक्टली इज एंडोस्पर्म. एंडोस्पर्म मीन्स बेटा, जसं एकदम सिंपलच सांगते मी, ह्या झायगोट एक छोटासा पिल्लू आहे. मग त्या पिल्लूच्या डेव्हलपमेंटसाठी इट रिक्वायर्स न्यूट्रिएंट्स अँड दॅट न्यूट्रिएंट्स दे आर प्रेझेंट वेअर बेटा, न्यूट्रिटिव्ह टिश्यू कोण आहे, एंडोस्पर्म असणार आहे. That is why they are saying what is endosperm? It is the nutritive tissue of what beta, embryo developed in post fertilization changes, which also triggers the growth of embryo in proper manner. Finally तुम्ही तुमच्या वर्ड्स मध्ये लिहू शकता. See what is endosperm? It is actually a nutritive tissue which is required for the proper development of the embryo. That's it, है ना? And when it is developed beta, after post fertilization, है ना, आफ्टर पोस्ट फर्टिलायझेशन असं नाही, इट इज डेव्हलप्ड व्हॉट बेटा, आफ्टर फर्टिलायझेशन असं बोला. ओके, चल. नाव नेक्स्ट क्वेश्चन इट इज व्हॉट बेटा, नेक्स्ट सेट चालू झालेला आहे. हे बघा इथे दिसतंय तुम्हाला, सेटची गोष्ट करतोय आपण ते. सो नेक्स्ट इट इज व्हॉट की इट इज रिलेटेड विथ द नेम द फॉलोइंग, है ना, नेमिंग करायची. चला बघूया आता काय काय बोलतात आहे ते. सो इन द नेम एंड नेमिंग, है ना, खूप सारे क्वेश्चन्स दिलेले बघा इथे की काय काय त्यांना तुम्ही बोलणार आहात. लेट्स सी. सो हियर ना बेटा, द फर्स्ट वन दे आर सेइंग द लेयर विच सप्लाइज नरिशमेंट, येस, टू द डेव्हलपिंग पॉलन ग्रेन्स. वी हॅव टेकन दिस बेटा. एंथरची सगळ्यात इनर मोस्ट लेयर कोणती असते, दॅट इज टेप्टम, है ना, टेप्टम. सो आन्सर इट इज व्हॉट, टेप्टम. टेप्टम काय करते बेटा, ती नरिशमेंट देते कुणाला बेटा, डेव्हलपिंग पॉलन ग्रेन्सला, है की नाही. सो नरिशमेंट देणार आहे कुणाला बेटा, डेव्हलपिंग पॉलन ग्रेन्सला. हु, टेप्टम. ठीक आहे, देख. दूसरा काय बेटा, सेकंड क्वेश्चन इट इज कंपोनेंट्स नेसेसरी टू इंड्यूस, yes, germination of pollen in synthetic medium. What is this? They are saying what ना बेटा, कि if you are taking the pollen grains, है ना, from the anther, आणि त्याला तुम्ही जे आहात तर असं मस्तपैकी जी स्लाइड असते, ग्लास स्लाइड तुम्ही बोलता, तर ते असणार आहे, तिच्यावरती ठेवला आणि त्याला तुम्हाला जर्मिनेट करायचे. जर्मिनेट मीन्स त्या पॉलनची तुम्हाला पॉलन ट्यूब बनवायची आहे बेटा. ऍट दॅट टाइम तुम्ही काय त्या ग्लास स्लाइड वरती टाकणार आहात, काय त्या पॉलन ग्रेनला देणार आहे. ऑफकोर्स काय बेटा, दोन गोष्टी. एक तर त्याला एनर्जी लागणार आहे. जर मायक्रोस्पोर पासून त्याला जे पॉलन ग्रेन पासून त्याला पॉलन ट्यूब फॉर्म करायची, तर ऑफकोर्स तिथे काय असणार आहे, खूप सारे मेटाबॉलिक चेंजेस होतात आहे. and for that they require what, energy. Energy चा सोर्स कोण आहे, सुक्रोज. कोण आहे बेटा, सुक्रोज आहे. and another also one thing they are adding what, boric acid. boric acid काय करेल बेटा, boric acid स्पीड अप करतोय, है ना. सो दोन गोष्टी जे आहेत ते लागणार आहेत तिथे. वन इट इज सुक्रोज अँड अनदर इट इज बोरिक ऍसिड. ठीक आहे, ते झालं. नेक्स्ट क्वेश्चन इट इज व्हॉट बेटा, नेक्स्ट क्वेश्चन दे आर सेइंग दॅट कंडिशन इन फ्लावर when androecium matures before that of gynoecium. मगाशीच आपण घेतलं होतं, आपण त्यावेळेस प्रोटोगायनी आणि प्रोटॅन्ट्री असे घेतले होते. इथे सांगा प्रो म्हणजे काय, आधी होतंय. कोण आधी होतोय बेटा, हु इज मॅच्युरिंग फर्स्ट, अँड्रोशियम. सो व्हॉट वर्ड इट विल बी, प्रोटॅन्ट्री. एंट्री वर्ड आलाय, एंट्री मीन्स अँड्रोशियम, प्रो मीन्स व्हॉट बेटा, बिफोर. सो द वर्ड इट इज व्हॉट, प्रोटॅन्ट्री. याच्याच अपोजिट वर्ड काय असतं, प्रोटोगायनी. दोघं कुणाचे टाइप्स आहे, डायकोगॅमी. डायकोगॅमी काय, one of the outbreeding device. What is outbreeding device? To prevent what, self pollination. And that's it. असे एक सोबत जे आहे तर ते लिंक लावायची बेटा. ओके, चला. Now next question it is fourth one. So they are asking that name a part of, brush घेऊ का जरा एकच वेळ, हा, name a
पार्ट, दिसत नाहीये, एकच मिनिट, डार्क वाला, पार्ट ऑफ गायनोशियम दॅट डिटरमाइन्स द compatibility of pollen grains. बरोबर बेटा, व्हॉट इज compatibility? कंपॅटेबिलिटी मीन्स कंपॅटेबल बोलतो ना आपण, म्हणजे काय, राईट टाईप. मग अशी आठवते मी बोलली होती की अरे जर रोजचं फ्लावर असेल, तिची जी स्टिग्मा आहे, तर तिला तुम्ही जो पॉलन ग्रेन आहे तो तुम्ही रोजचाच देणार आहे की दुसरं लोटसचं उचलून देणार आहे? नाही, कोणाचं देणार, रोजचं रोजलाच. तिथे एक वर्ड मी युज केला होता कंपॅटेबल, म्हणजे काय बेटा, राईट टाईप. बरोबर, तसं. सो इथे ते बोलतात की कोण डिटेक्ट करणार आहे? ऑफकोर्स बेटा, की पॉलन ग्रेन्स कुठे लँड होत आहे, त्या फ्लावरच्या कोणत्या पार्ट वरती लँड होत आहे, स्टिग्मावरती. मग कोण डिटरमाइन करणार आहे बेटा की वेदर द पॉलन ग्रेन इट इज ऑफ राईट टाईप और रॉंग टाईप? तुम्हाला आठवतंय पॉलन पिस्टिल इंटरॅक्शन आहे आपल्याला, हे की नाही, तसं. सो हु इज डिटरमाइनिंग दिस? ऑफकोर्स स्टिग्मा. सो नेम अ पार्ट ऑफ गायनोशियम, ओव्हरीस्टाईल स्टिग्मा, that determines the compatibility of pollen grains. जी ओळखणार आहे, डिटरमाइन करणार आहे. So it is what beta? Of course stigma. Very important and it's fast simple. Next, nuclei that take part in triple fusion. आताच मग अशी मी ड्रॉ केलं होतं, कोणते होते? पोलार न्यूक्लियाय है ना. So they are saying the nucleus of male gamete. अरे हाँ, ट्रिपल फ्यूजन, सॉरी, पोलर न्यूक्लियाय आणि अजून एक लागतं ना बेटा, मेल गॅमेट. सो द न्यूक्लियस ऑफ मेल गॅमेट and the secondary nucleus formed by fusion of two polar nuclei. So काय घ्यायचं? ट्रिपल फ्युजन. ट्रिपल फ्युजन मध्ये आपण काय घेतलं होतं? एक मेल गॅमेट आणि दोन जे पोलार न्यूक्लिया फ्यूज होऊन काय फॉर्म केलं होतं? सेकंडरी न्यूक्लियस, ज्याला आपण 2n केलं होतं. मेल गॅमेट किती? n आहे. तिघांचं फ्युजन झालं की काय बनतं बेटा? दॅट इज 3n. PEN काय झाली? ट्रिप्लॉइड आहे. सो दॅट इज द आन्सर. ठीक आहे, चल. नाव नेक्स्ट इट इज सिलेक्ट करायचं आहे. ओके, brush, clean, and then this one. Then the next question it is beta. So they are saying कि the part of a pistil, obristyle stigma, which develops into fruit, okay, and seed. बोला, fruit मध्ये कोण डेव्हलप होते? ओव्हरी. आणि seed मध्ये कोण डेव्हलप होते? ओव्ह्यूल. बराबर, ओव्हरी डेव्हलप्स इनटू फ्रूट, ओव्ह्यूल डेव्हलप्स इनटू सीड, है ना. ठीक. लेयर्स ऑफ सीड कोट घेतलेले आहे सगळ्या गोष्टी. सीड कोटचे लेयर्स काय बेटा? जे ओव्ह्यूलचे जे होते ना, सीड ओव्ह्यूलचे जे इंटेग्युमेंट्स होते, तर तेच कन्वर्ट होतात सीड मध्ये. दॅट इज व्हॉट? टेस्टा अँड टेगमेंट. टेस्टा कोण आहे बेटा? आउटर आहे. टेगमेंट इट इज इनर वन. ठीक आहे. देन नेक्स्ट इट इज the condition of flowers where its sex organs are exposed. This also we have taken beta. Two types of flowers are there. Flowers which are open, है ना, जे ओपन झालेले मस्तपैकी, ज्यांचा अँड्रोशियम, गायनोशियम हे जे सेक्स ऑर्गन्स असतात, दे आर विजिबल. सच फ्लावर्स आर व्हॉट बेटा? चॅझमोगॅमस फ्लावर्स. आणि सेकंड टाइप वाले फ्लावर्स कोणते बेटा? जे ओपनच होत नाही, दे आर लाईक दिस ओनली. मॅच्युअर झाले तरी ते कळीसारखे क्लोज्ड असतात. मग त्यांचे अँड्रोशियम, गायनोशियम विजिबल आहे? नाही, ते आतमध्ये, ते क्लोज्ड आहे. सो ते कोण झाले? क्लोज्ड क्लिस्ट्रोगॅमस. येस. सो हिअर द वर्ड इट इज व्हॉट? द आन्सर. क्वेश्चन काय विचारलेला होता? कोण ओपन अप होत आहे? चॅझमोगॅमस आहे. ठीक आहे. वन प्लांट ईच ऑफ हायपोहायड्रोफिली, लक्षात घ्या, अँड इपिहायड्रोफिली. फार सिंपल आहे बेटा, हे विसरू नका, खूपदा क्वेश्चन्स येतात. फर्स्ट ऑफ ऑल, व्हॉट इज हायपोहायड्रोफिली? हायपो मीन्स बिलो, हायड्रो मीन्स वॉटर, फिली मीन्स पॉलिनेशन. Hypohydrophily means what beta? This is actually the water pollination, and this pollination it is occurring below the water level. ही अशी water level आहे. इकडे पूर्ण जे ना, तर तुम्ही असं ओशन काय घ्यायचं ते सगळं सी वगैरे सगळं घेताय, पाणी आहे अख्खं ते, मग मे बी फ्रेश वॉटर असेल, मे बी मराईन वॉटर असेल. आणि हे इथे काय बेटा? ही त्याची जी आहे तर ती सरफेस लेवल आहे वॉटरची. आणि जर सपोज बिलो द सरफेस, यु नो, मेल गॅमेट फिमेल गॅमेट ते जर फ्यूज होत असेल, देन यू विल यूज द वर्ड ॲज व्हॉट? हायपोहायड्रोफिली. ठीक आहे. दुसरा, इफ दिस इज द सरफेस ऑफ द वॉटर, लक्षात घ्या, हे अख्खं सरफेस ऑफ द वॉटर, इकडे वरती एअर आहे, खाली पाणीच पाणी आहे. जर बेटा ते बोलतात आहे, जर ह्या वॉटरच्या सरफेस वरती मेल फ्लावर्स पण आले, फिमेल फ्लावर्स पण आले, आणि तिथे त्यांचं जर पॉलिनेशन होत असेल, मग तुम्ही काय बोलणार आहे? ऑन द वॉटर सरफेस. सो यू विल कॉल इट ॲज व्हॉट? सेल, नाही, दिस इज व्हॉट? इपिहायड्रोफिली, है ना, इपिहायड्रोफिली. आणि खाली आलं तर काय असणार आहे? हायपोहायड्रोफिली. त्यांचे जे एक्झाम्पल्स आहे, दोज एक्झाम्पल्स यू डोंट हॅव टू यू डोंट हॅव टू फॉरगेट ऍक्च्युअली. सो व्हॉट आर दीज? हायपोहायड्रोफिलीचा जे एक्झाम्पल आहे, इट इज झॉस्टेरा. झॉस्टेरा सीग्रास है ना, झॉस्टेरा. दूसरा क्या है बेटा? इपिहाइड्रोफिली. इट इज व्हाट?
वेलिस्नेरिया. इपिहायड्रोफिली कोण आहे? वेलिस्नेरिया. डायग्राम आहे. आणि झोस्टेरिया काय आहे बेटा? हायपोहायड्रोफिली इट इज. ठीक आहे. चलो नाउ नेक्स्ट वन. फर्दर है ना बेटा, फर्दर द क्वेश्चंस आर रिलेटेड विथ द डायग्राम्स. डायग्राम बेस्ड क्वेश्चंस बघा कुठले कुठले दिलेले आहेत. इन दिस यू कॅन सी द फर्स्ट डायग्राम. डायग्राम बेस्ड क्वेश्चंस खूप सारे येतात. यांनी जे घेतलेले आहेत ते आपण घेऊया. नंतरून आपण एक स्पेशल जे येतं ते लेक्चर अजून एक करणार आहे की ज्याच्यामध्ये MCQ म्हणजे ज्याच्यामध्ये एक्झाम्पल्स असतील, डायग्राम्स असतील, ते वाले फोकस करायचे आहेत मग आपल्याला. ओके चल. सो नाउ बेटा नेक्स्ट दे आर सेइंग अबाउट दिस डायग्राम. इट इज व्हाट? डबल फर्टिलायझेशन. दुसरी वाली डायग्राम काय बेटा? एनाट्रोपस ओव्ह्यूल. सो आता इथे डबल फर्टिलायझेशन हे आपल्याला एक्सप्लेन पण करायचंय. ते पुढच्या लॉंग क्वेश्चन मध्ये येईल की व्हॉट एक्झॅक्टली इज डबल फर्टिलायझेशन. चल. सो हियर आहे ना बेटा, यू कॅन सी दिस फुल डायग्राम. या फुल डायग्राम मध्ये याची प्रॅक्टिस करायचीच आहे, व्यवस्थित ड्रॉ करायचंच आहे. दॅन ऑल्सो वी विल सी व्हॉट दे आर सेइंग. फर्स्ट वन बेटा इथे चेक करा डबल फर्टिलायझेशन मध्ये. दिस इज ओव्हरी. हा कोण आहे बेटा? दिस अख्खा इट इज व्हॉट बेटा? ओव्हरी आहे. बघा ओव्हरी आहे. तिच्या आतमध्ये नंतरून कोण असणार आहे बेटा? दॅट इज दी ओव्ह्यूल. हा दिसतोय, हा वाला जो पार्ट घेतलाय त्यांनी ओव्ह्यूल घेतलाय. ओव्ह्यूलच्या आतमध्ये ही कोण आहे बेटा? दिस इज एम्ब्रियो सॅक आहे. दिस फुल इट इज व्हॉट? द एम्ब्रियो सॅक आहे. इनसाइड द एम्ब्रियो सॅक हे तीन कोण असणार आहे? अँटीपोडल सेल्स आहे. आफ्टर दॅट ही लोक कोण असतील बेटा? एग ॲपरेटस है ना, एग ॲपरेटस आहे. अँड आफ्टर दॅट हा वाला जो पॉइंट आहे त्याची ओपनिंग दाखवलेली ही अशी आहे ना बेटा, हे असं आहे. सो ओपनिंग जे असेल सो त्याला काय बोलतात? ते मायक्रोपाईल. आफ्टर दॅट बेटा दे आर सीइंग व्हॉट? इथे दोन जे ही जे एग आहे तर हे दोन साइडला कोण असणार आहे? सिनर्जिस. हे व्यवस्थित करा. इथे वरती कोण येतं? दिस इज पॉलन ग्रेन. स्टिग्मा वरती आलाय. पॉलन ग्रेनची ही काय बेटा? दिस इज पॉलन ट्यूब. स्टाईल मधून येते. अँड दॅन दिस पॉलन ट्यूब इट इज एंटरिंग द ओव्ह्यूल. मग हे कुठून ओव्हर एंट्री करते? हे दोन कोण आहेत बेटा? हे असे इंटेग्युमेंट्स आहे. इथे कोण आहे? मायक्रोपाईल. मायक्रोपाईल मधून एंट्री करतोय. राईट. याला ना डिरेक्टली तुम्ही जे आहात तर याच्यामधून करा. नंतर आपण जेव्हा हे घेऊ डबल फर्टिलायझेशन ते बाकी आपलं, सो त्यावेळेस मग ते कव्हर करू. सेकंड वाला डायग्राम काय येतो बेटा? एनाट्रोपस ओव्ह्यूल. हे आपण घेतलेलं आहे. ओके. याला आपण डिरेक्टली ड्रॉ करायचंय, त्याच्यामध्ये काही नाही आहे. थर्ड डायग्राम इट इज व्हॉट बेटा? अबाउट द डेव्हलपमेंट ऑफ द मेल गॅमेटोफाइट आपण जे बोललो होतं तर ते है ना. सो दॅट वन ऑल्सो. सो त्याचे पूर्ण डायग्राम ड्रॉ करायची आहे. इन दिस है ना यू कॅन सी ए अँड बी आणि याला बोललेलं लेबलिंग करायची. हे दोन कोण आहे बेटा? मेल गॅमेट्स आहे. हा कोण आहे बाळा? पॉलन ट्यूब आहे. व्हॉट इज दिस? चलो टेल मी व्हॉट इज दिस? दिस वी हॅव डन. दिस इज व्हॉट बेटा? ट्यूब न्यूक्लियस. व्हॉट इज दिस? ट्यूब न्यूक्लियस. व्हॉट आर दीज? हे कोण असणार आहे? जर्म पोर्स आहे. आतमधली इंटाइन, बाहेरची कोण आहे? एक्झाइन असेल. ठीक आहे. सो दॅट वन. आता इथे जो क्वेश्चन दिलेला आहे ना, क्वेश्चन सो ऑलरेडी आपण स्टडी केलेला आहे. हे सगळं मी आधीच स्टार्टिंग मध्येच आहे ना बेटा हे एक्सप्लेन केलेलं आहे की क्वेश्चन इथे काय दिलेला आहे. हा लॉंग क्वेश्चन मध्ये येईल बेटा. 2021 मध्ये विचारलेलं होतं सप्टेंबर मध्ये की ऍक्च्युअली दे आर सेइंग की how is the means draw the structure of the pollen grain and how exactly is the process of development of pollen grain है ना. तर हे सगळं आपण घेतलं होतं. तर बघा बेटा हे आपण ऑलरेडी स्टडी केलेलं आहे की काय काय होत आहे. सो दॅट इज द सेम थिंग यू हॅव टू रीड. ओके. नाव नेक्स्ट येतोय बेटा. नेक्स्ट सेट इट इज डिफरंट टाइप ऑफ क्वेश्चन. अजून काय येतोय तर ते बघू. इन दिस बेटा यू कॅन सी कंप्लीट द फॉलोइंग चार्ट दे आर सेइंग है ना. कंप्लीट द following chart. So what they are saying here? Check करा बेटा. Already answers दिलेले हैं. Here the word it is what? Sporoderm. What is the word? Sporoderm. Sporoderm it is what? It is actually the layer of pollen grain. Pollen grain ची जी layer असते तिला आपण काय बोलतो बेटा? That is the sporoderm. In pollen grain again beta two layers are there. Outer it is which one? Exine. Inner it is what? Intine. We know. Exine it is made up of composed of what? Sporopollenin. Inner it is composed of what beta? Cellulose and pectin. Very important question. Chal. Now next question it is what beta? Next question it is complete the following chart. है ना? चला करा बरं complete करा. Complete the following chart. Here they are saying की wall of mature anther is there. एंथर करा इमॅजिन. आपण घेतलेलं आहे एंथरची डायग्राम पण घेतलेली आहे. वॉल ऑफ व्हॉट बेटा? मॅच्युअर एंथर दे आर सेइंग. सो इन देम आउटरमोस्ट वॉल इट इज लेयर इट इज व्हॉट? एपिडर्मिस. त्याच्यानंतर कोण येतं बेटा? एंडोथिशियम. नेक्स्ट कोण आहे? मिडल लेयर.
अँड नेक्स्ट इट इज व्हॉट द टेक्टम. बराबर. चला मग इथे काय होतं, आउटर मोस्ट लेअर हु इट इज, आउटर लेअर एंडो एपिडर्मिस. बाळा आवाज कमी करशील स्नेहा. से फर्स्ट इट इज आउटर मोस्ट लेअर, इट इज व्हॉट एपिडर्मिस. एपिडर्मिस इट इज आउटर लेअर. सेकंड इट इज व्हॉट बेटा, चलो टेल मी इट्स अ फंक्शन. आउटर मोस्ट जी लेअर असते तर तिला काय बोलतो आपण बेटा, एपिडर्मिस. तिला पण तिचं फंक्शन काय असणार आहे, प्रोटेक्शन. सेकंड लेअर इट इज व्हॉट, एंडोथिशियम. एंडोथिशियम इट इज मेड अप ऑफ, हे इम्पॉर्टंट आहे बेटा, एंडोथिशियम मध्ये जे सेल्स असतात सो दे आर हॅव्हिंग फायब्रस थिकनिंग है ना. एंडोथिशियमचे जे सेल्स असतात तर त्यांची कुठली थिकनिंग असते, फायब्रस थिकनिंग आहे. थर्ड कुठले लेयर असते बेटा, मिडल लेयर. 1 2 3 मिडल लेयर्स असतील. लेयर्स ऑफ थिन वॉल्ड सेल्स. मिडल लेयर मध्ये काय असणार आहे बेटा, 1 2 3 लेयर्स असतात अँड दे आर द सेल्स विच आर हॅव्हिंग थिन वॉल. बराबर. फोर्थ इट इज व्हॉट बेटा, दॅट इज टेप्टम. टेप्टम इनरमोस्ट लेयर आहे which provides nutrition to the developing pollen grain. So this is the function. हे लक्षात आलंय. याच्यामध्ये तुम्हाला काय काय लक्षात ठेवायचं आहे, टेप्टमचा काही प्रॉब्लेम नाही, ती न्यूट्रिशन देत आहे. एपिडर्मिसचा प्रॉब्लेम, ते आउटर मोस्ट प्रोटेक्शन देते. तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे की एंडोथिशियमची वॉल कशी आहे. एंडोथिशियमचे जे सिंगल लेअर मध्ये असते बेटा, तर तिथे जे सेल्स असतात तर दे शो फायब्रस थिकनिंग. दे आर शोइंग व्हॉट, फायब्रस थिकनिंग. हे एक आहे. मिडल लेअर जी असणार आहे बेटा, तिच्यामधले जे सेल्स असतात तर ते थिन वॉल्ड सेल्स असतात. लक्षात घ्या, थिन वॉल्ड सेल्स असतात. हे एक इम्पॉर्टंट आहे मग ते. ओके चल. नाउ नेक्स्ट इट इज व्हॉट, सो फर्दर क्वेश्चन इट इज कंप्लीट द फॉलोइंग टेबल है ना. कंप्लीट द फॉलोइंग टेबल. लेट्स सी व्हॉट दे आर सेइंग. फर्स्ट दिलेलं आहे बेटा की ऍक्च्युअली यांनी दिलेलं आहे विथ आन्सर्स दे हॅव गिवन हिअर है ना. चल बेटा हे प्रॉपर लक्षात ठेवायचं, हे वाले पण एक्झाम्पल्स मध्ये येतात. फर्स्ट काय बेटा, एनिमोफिली. व्हॉट इज एनिमोफिली? एनिमोफिली मीन्स विंड पॉलिनेशन. व्हॉट विल बी द एक्झाम्पल, ज्वार है ना. सो ज्वार जी असणार आहे बेटा, तर इन दॅट द पॉलिनेशन इट इज थ्रू एअर, सो इट इज नोन एज एनिमोफिली. अनदर इट इज व्हॉट बेटा, that is bat pollination. Bat pollinated plants are known as chiropterophily. चिरोप्टेरोफिली इट इज. चिरोप्टेरो बॅट पण जातो है ना, पॉलिनेट करतो. एक्झाम्पल इट इज व्हॉट, कदम. थर्ड इट इज व्हॉट, एंटोमोफिली. व्हॉट इज एंटोमोफिली? एंटोमोफिली इंसेक्ट पॉलिनेशन and the plant it will be rose है ना, insect pollination rose it will. Next it is what, bird pollinated है ना, bird pollination. bird च्या थ्रू असेल तर it is what, ornithophily. example it is silk cotton. directly learn करायचे आहे. मेन इथे आपल्याला 2 पॉइंट्स मिळतात. काय बेटा, एनिमोफिली काय असते ती, किंवा विंड पॉलिनेटेडला काय बोलायचं, एनिमोफिली. बॅट पॉलिनेटेड चिरोप्टेरोफिली, इन्सेक्ट पॉलिनेटेड एंटोमोफिली, बर्ड पॉलिनेटेड ऑर्निथोफिली. हा एक क्वेश्चन झाला. दुसरा काय बेटा, यांचे एक्झाम्पल्स है ना. हे असे 2 टाइपचे आपल्याला क्वेश्चन्स इथे मिळतात. हे डिरेक्टली जे आहे तर ते लर्न करायचे आहेत मग ते. ओके चल. नेक्स्ट येते बेटा, दॅट इज the next question. what it is about the give reasons वाला बोलतात है ना. क्वेश्चन काय म्हणजे डिफरंट टाइप ऑफ क्वेश्चन आता आपला चालू आहे बेटा, दॅट इज गिव रिझन्स है ना. सो व्हॉट इज इट इज, काय करा माहितीये का, ऑलरेडी आहे ना जो चॅप्टर आहे, चॅप्टरला एकदा व्यवस्थित शांत डोक्याने बसून रीड करा. प्रॉपरली रीड केलं, कारण ऑलरेडी प्रिपेअर केलेलं आहे. शांत डोक्याने स्वतःला समजवायचं आहे चॅप्टरला काय दिलेलं काय दिलेलं आणि त्यानंतर तुम्ही मग क्वेश्चन्स मध्ये आहे. एक रीडिंग तुम्हाला एक्झामच्या आधी प्रत्येक चॅप्टरची गरजेची आहे. ते झाल्यानंतर काय क्वेश्चन्स दिलेले आहेत, आलेले आहेत, तर ते करावे लागतील तुम्हाला. हे इझिली जमतील हे टाईपचे. जर तुमचा चॅप्टर लाईन टू लाईन व्यवस्थित प्रिपेअर झाला असेल तर हे क्वेश्चन्स जमून जातात. दुसरी गोष्ट इथे बेटा की जर सपोज नाहीच, कारण देर आर सो मेनी स्टुडंट्स यु नो की जे वर्षभरचे तर ज्यांचा अभ्यास व्यवस्थित झालेला नसतो, मग त्यांनी जे आहे तर डिरेक्टली क्वेश्चन्सला लर्न करावंच लागणार आहे मग ते है ना. ऍटलीस्ट जेवढे क्वेश्चन्स येण्याचे चान्सेस असतात ते क्वेश्चन्स तरी तुम्हाला ते करावे लागतील मग ते. ओके चल. नाव हिअर आहे ना बेटा, नेक्स्ट क्वेश्चन इट इज टाइप ऑफ क्वेश्चन जो आहे तर तो काय असणार आहे, तर दे आर सेइंग दॅट गिव्ह रिझन्स आहे. क्वेश्चन इट इज की पॉलिनेशन है ना. व्हाट इज द क्वेश्चन, दे आर सेइंग कि पॉलिनेशन एंड सीड्स है ना, पॉलिनेशन एंड सीड्स
फॉर्मेशन आर व्हेरी क्रुशियल फॉर द फ्रूट फॉर्मेशन. बघा क्वेश्चन काय दिलेला आहे की सपोज तुम्हाला फ्रूट तयार करायचं आहे. फ्रूट कुठून तयार होते? ओव्हरीचं कन्व्हर्शन कशात होत असतं? फ्रूट मध्ये, बरोबर. ओव्हरीच्या आतमध्ये ओव्ह्यूल्स असतात. ओव्ह्यूलचं कन्व्हर्शन कशात होतं? सीड मध्ये, दिस यू नो. बट हे सगळं आफ्टर फर्टिलायझेशन होतं ना बेटा, है ना. आफ्टर फर्टिलायझेशन ओव्हरीचं कन्व्हर्जन फ्रूट मध्ये अँड ओव्ह्यूलचं कन्व्हर्जन सीड मध्ये होत असतं बेटा, बरोबर. अँड फॉर फर्टिलायझेशन देर इज व्हॉट रिक्वायर्ड? पॉलिनेशन इज रिक्वायर्ड. एक दुसऱ्याशी रिलेटेड आहे. So what is the question? See, once again they are saying कि pollination and seed formation are very crucial for the fruit formation. बरोबर आहे. फ्रूट फॉर्मेशन साठी पॉलिनेशन करावं लागेल. पॉलिनेशन नंतर फर्टिलायझेशन होणार आहे आणि मग जे तर फ्रूट फॉर्मेशन होतात तर ते बोलतात ते जस्टिफाय करा याला, है ना. जस्टिफाय करा कसं? मग आता पुन्हा तेच आहे बेटा. आपण काय काय घेतलेलं होतं सांगा बरं एक्झॅक्टली परत एकदा. सपोज इफ यू आर हॅव्हिंग हिअर ॲज द ओव्हरी, दिसते का बेटा? ओव्हरी, स्टाईल, अँड दिस इज व्हॉट बेटा? द स्टिग्मा. इनसाइड दॅट व्हॉट इज दिस बेटा? सो दिस इज ऍक्च्युअली द ओव्ह्यूल, बरोबर. मग आता आपण काय करतोय बेटा? ही जी ओव्हरी असते, ओव्हरी है ना, फर्टिलायझेशन नंतर ओव्हरी आहे. ओव्हरीचं वॉल कशामध्ये कन्वर्ट होतं बेटा? फ्रूट मध्ये, है ना. दॅट इज फ्रूट वॉल. व्हॉट इज फ्रूट वॉल? नोन ॲज पेरिकार्प. फ्रूट वॉल इज नोन ॲज व्हॉट? पेरिकार्प इट विल बी. ठीक आहे. दुसरं काय घेतलंय बेटा? दिस इज ओव्ह्यूल. ओव्ह्यूल गेट्स कन्वर्टेड इनटू व्हॉट? द सीड. हियर दे आर सेइंग व्हॉट ना की नीट लक्षात द्या. आफ्टर फर्टिलायझेशन इमॅजिन करा, ठीक आहे. आफ्टर फर्टिलायझेशन यू नो ना बेटा व्हॉट इज फर्टिलायझेशन? की पॉलिनेशन होत आहे. पॉलिनेशन झालं की इथे काय येतं बेटा? लँड होत आहे. पॉलन ग्रेन लँड होईल. फ्रॉम द पॉलन ग्रेन व्हॉट इज फॉर्म हिअर? द पॉलन ट्यूब. पॉलन ट्यूब वेअर इट विल गो बेटा? इट विल एंटर द ओव्ह्यूल. आणि तिथे पॉलन ट्यूब मध्ये कोण असतात? मेल गॅमेट. आणि इथे कोण असणार आहे? फिमेल गॅमेट. दोघांचं काय होत आहे? फ्युजन. दॅट इज व्हॉट द फर्टिलायझेशन. ठीक आहे. सो दे आर सेइंग व्हॉट? दॅट आफ्टर फर्टिलायझेशन, बघा आता फर्टिलायझेशन झालंय. आफ्टर फर्टिलायझेशन ओव्हरी इज ट्रान्सफॉर्म्ड इनटू, बरोबर ना बेटा? फ्रूट. ओव्हरी कशात ट्रान्सफॉर्म होते? फ्रूट मध्ये. अँड वेअर ओव्हरी वॉल बिकम्स फ्रूट वॉल. आणि ओव्हरीची ही जी वॉल आहे ती काय बनते बेटा? फ्रूटच्या वॉल मध्ये. व्हॉट इज द नेम ऑफ फ्रूट वॉल? फ्रूट वॉलला काय बोलता तुम्ही? पेरिकार्प. व्हॉट इज द नेम ऑफ फ्रूट वॉल? इट इज पेरिकार्प. नेक्स्ट दे आर सेइंग की मॅच्युअर ओव्ह्यूल्स. आता वर्ड काय घेतलेला? ओव्ह्यूल. हा जो ओव्ह्यूल आहे ना याची गोष्ट करताय. दॅट मॅच्युअर ओव्ह्यूल्स आर ट्रान्सफॉर्म्ड इनटू सीड्स आफ्टर फर्टिलायझेशन, बरोबर. फर्टिलायझेशन झाल्यानंतर हा जो ओव्ह्यूल आहे तर त्याचं कन्व्हर्जन कशात होतं बेटा? तर सीड मध्ये होणार आहे. ठीक आहे. फर्टिलायझेशन काय असतं बेटा? इट इज अ प्रोसेस वेअर मेल गॅमेट्स युनाइट विथ फिमेल गॅमेट टू फॉर्म व्हॉट? झायगोट विच डेव्हलप्स इनटू एम्ब्रियो. हे की नाही? हे पण माहित आहे आपल्याला, है ना. झायगोट बनतो. झायगोटचं काय बनतो बेटा? एम्ब्रियो बनणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट व्हॉट? इन पॉलिनेशन प्रोसेस, है ना. पॉलिनेशन जेव्हा होते, पॉलन ग्रेन्स कॅरिंग नॉन मोटाईल मेल गॅमेट्स आर ट्रान्सफर्ड ऑन स्टिग्मा. हे काय घेतलं होतं? ही पॉलिनेशन आहे. हा कोण आहे? पॉलन ग्रेन आहे. मोटाईल आहे की नॉन मोटाईल आहे? नॉन मोटाईल आहे बेटा, है ना. नॉन मोटाईल मेल गॅमेट्स आर ट्रान्सफर्ड ऑन स्टिग्मा, बराबर. नेक्स्ट सीड्स हॅव एम्ब्रियो. सीड्सच्या आतमध्ये कोण येतं? एम्ब्रियो. विच जर्मिनेट इनटू न्यू प्लांट. आता तुम्ही हा सीड घेणार आहे, फ्रूट मधला सीड घेतला, जमिनीत टाकला बेटा, तिथून काय होणार आहे? सीड मध्ये कोण आहे? एम्ब्रियो. एम्ब्रियो काय होतं? जर्मिनेट होतं, एक छोटासा न्यू प्लांट तयार होत असणार आहे. न्यू प्लांट. हेन्स the goal of reproduction to create offspring for next generation is achieved, barabar. So why seeds are produced now? Because inside the seeds who is present? Embryo. And from the embryo, you know what we are getting? A new plant. And as we are getting a new plant, so this is what beta? Reproduction. This is what? Reproduction. And that is why they are saying, hence these are the crucial events for फ्रूट फॉर्मेशन, है ना. सो हे असं एकदम सिंपल आहे बाळांनो, काहीच नाही आहे मग त्याच्यात. ओके चलो नाव नेक्स्ट क्वेश्चन. आता हे जे ना हे लॉंग क्वेश्चन्स आहे, 1, 2, 3 मार्क्सचे असेचे तर क्वेश्चन्स येतात. नाव अनदर क्वेश्चन इट इज बेटा दॅट इज पार्थिनोकार्पिक फ्रूट्स, है ना. नेक्स्ट क्वेश्चन काय असणार आहे? इट इज अबाउट द पार्थिनोकार्पिक फ्रूट्स. चलो टेल मी बेटा व्हॉट आर पार्थिनोकार्पिक फ्रूट्स. तुम्हाला माहिती आहे बेटा आताच आपण घेतलंय की फर्टिलायझेशन होईल,
मग ओव्हरीचं जे आहे कन्व्हर्शन फ्रूट मध्ये होतंय, ओव्हलचं कन्व्हर्शन जे आहे तर सीड मध्ये होतंय, बरोबर. म्हणजे फर्टिलायझेशन झालं की असे जे फ्रुट्स आहेत त्यांच्या आतमध्ये सीड्स दिसते. बट व्हॉट द वर्ड इज पार्थिनोकार्पी. सो कार्प लक्षात घ्या, इथे आपण काय लक्षात घ्यायचंय की here word it is partheno, another word it is carpi, word it is carp. Carp means fruit. Why I am saying this? मी का इथे जास्त फोकस करते? बिकॉज बेटा पार्थिनोजेनेसिस पण एक कन्सेप्ट असते. काय कन्सेप्ट असते? पार्थिनोजेनेसिस, जे हनीबीज मध्ये असणार आहे ना. हनीबीज प्लांट्स नाही, अॅनिमल्स मध्ये जातात, इन्सेक्ट्स मध्ये जातात. इथे काय बेटा? पार्थिनोकार्पी. आणि कार्प म्हणजे काय असतं? फ्रूट. कार्प म्हणजे काय? फ्रूट आहे. सो फॉर्मेशन ऑफ फ्रूट विदाउट फर्टिलायझेशन. पार्थिनो म्हणजे काय? विदाउट फर्टिलायझेशन. ठीक आहे. सो हिअर द वर्ड इट इज पार्थिनो कार्पिक फ्रूट्स मीन्स आर विदाउट सीड्स. बरोबर आहे. का विदाउट सीड्स असतात? कारण सीड्स कधी फॉर्म होतील? जर फर्टिलायझेशन होईल, बरोबर ना. जर विदाउट फर्टिलायझेशन फक्त ओव्हरीचं कन्व्हर्शन तुम्ही फ्रूट मध्ये करताय, ओव्ह्यूलचं कन्व्हर्जन सीड मध्ये नाही करत आहे बेटा. दॅट इज वाय हिअर दे आर सेइंग दॅट इन पार्थिनोकार्पी fruit is developed without fertilization. बराबर, important है. That when fertilization takes place, ovules in the ovary are formed into seeds. जब fertilization झालं तर काय होता है? Ovules in the ovary they get converted into seeds. बराबर. In parthenocarpy, for fruit development, chemical stimulus from placental tissue transforms or stimulates ovary into fruit, but it is seedless. थर्ड वाला जो पॉइंट आहे त्याच्यामध्ये लक्षात घ्या. ते काय बोलतात आहे? जर फर्टिलायझेशन होतच नाहीये, देन हाउ दिस ओव्हरी इज गेटिंग कन्वर्टेड इनटू फ्रूट, है ना बेटा. पे अटेंशन. दिस इज ओव्हरी, दिस इज स्टाइल, दिस इज स्टिग्मा, and beta here you can say this is actually the placenta. This is what? Placenta. दे आर सेइंग व्हॉट. आणि बाकी तर ओव्हिल वगैरे आहे. ते काय बोलतात आहे की ह्या प्लासेंटा कडून आहे ना बेटा केमिकल स्टिम्युलस येतोय. प्लासेंटा कडून काय येतोय बेटा? केमिकल स्टिम्युलस येतोय. बिकॉज ऑफ विच है ना द केमिकल स्टिम्युलस है ना, बिकॉज ऑफ विच द ओवरी गेट्स कन्वर्टेड इनटू द फ्रूट, है ना. सो सी इन पार्थिनोकार्पी फॉर फ्रूट डेवलपमेंट, केमिकल स्टिम्युलस फ्रॉम प्लासेंटल टिश्यू, केमिकल स्टिम्युलस from placental tissue transforms ovary into fruit. Very easy. लक्षात येते बेटा. प्लासेंटा मधून काही केमिकल्स अराइज होतात जे काय करणार आहे? ओव्हरीचं कन्व्हर्जन फ्रूट मध्ये करतात. ओके. सो दिस इज द कन्सेप्ट. फर्दर